आज विश्वभूषण आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांची संयुक्त जयंती करत असताना अतिशय आनंदाची बाब म्हणजे की कॉलनीमध्ये फार कमी उपासक असताना देखील जयंती केवळ कॉलनीतील रहिवासी असणारे आमचे IMD कॉलनीतील कर्मचारी यांच्या आग्रहाखातर आज कॉलनीमध्ये जयंती होत आहे। त्यात विशेष म्हणजे मी आज जयंती साजरी करत असताना खूप आनंद होतोय। आनंद याकरता की सर्व जाती धर्माची लोक जयंतीसाठी सहभाग होत असतात आणि ही परंपरा हा वारसा आपण अनेक वर्षापासून जपलेला आहे। हे करत असताना अतिशय झाल वक्तृत्व असेल असे आपण वक्ते टाळतो आणि खऱ्या अर्थाने फुले शाहू आंबेडकरांचा विचार मांडणारेच वक्ते करतो। असे आज वक्ते आपल्याला लाभलेले आहेत। रोहित आडागळे तसेच आमच्या ऑफिसचे कश्यपी साहेब हेही सेवानिवृत्त झालेले असतानाही आज कॉलनीमध्ये उपस्थित राहून जयंतीची शोभा वाढवली। मी त्यांना देखील विनंती करतो। तसेच उदय शेंडे साहेब यांनाही विनंती करतो आणि कॉलनीच्या जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सानद साहेब यांनाही विनंती करतो की आपण विचारमंचावर आगमन करावं। कार्यक्रमाला सुरुवात करू। विशेष म्हणजे आमचा कार्यक्रम घेत असताना आज मीडिया हा आपल्याकडे एक नाही तर दोन मीडिया आहेत आणि न सांगता हे मीडिया आलेले आहेत। गणपती आगमनाची तयारी केल्यानंतर आपण हार बघूया, पुष्पमालिका अर्पण करूया। मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते रोहित आडगळे यांना विनंती करतो त्यांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेस पुष्पमालिका अर्पण करावी। तसेच राजश्री शाहू महाराजांचा आरक्षणाच्या राजश्री शाहू महाराजांच्या विचारांचा त्यांच्या कार्यांचा तसेच दुसरे प्रमुख पाहुणे आमच्या अलका गुंजनार यांना विनंती करतो त्यांनी बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पमालिका अर्पण करावी। आणि सर्वप्रथम तथागत महाकारुणिक भगवान बुद्धांना मेणबत्ती प्रज्वलित करायची होती अनावधानाने राहील। तथागत महाकारुणिक भगवान गौतम बुद्धांचा तथागत महाकारुणिक भगवान गौतम बुद्धांच्या विचारांचा त्यांच्या कार्याचा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धः।
नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अलिङ्गदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मज्ज ममादधाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु साधु साधु। आज हा संयुक्त जयंतीचा कार्यक्रम आपण घेत आहोत. राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, आता त्यांना सामाजिक क्रांतीचे जनक म्हणायला काही हरकत नाही. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आपण त्यांना विश्वभूषण म्हणतो, परंतु त्यांना एक नवीन ओळख द्यायला आपल्या दृष्टीने सिम्बॉल ऑफ नॉलेज काही हरकत नाही असं मला वाटतं. तर अशा दोन्ही महामानवांची जयंती आपण इथे साजरी करत असताना दोन्ही महामानवांना वंदन करतो, तथागत भगवान गौतम बुद्धांना वंदन करतो आणि आपणा सर्वांना जय भीम. आज आपण या ठिकाणी जयंती साजरी करताना आज थोडंसं पब्लिक जरी कमी असेल, ऑलरेडी कॉलनीमध्ये पब्लिक कमी झालेले आहे, काही रिटार्ड झालेले, काही बाहेर गेलेले आहे, तरीसुद्धा कॉलनीतले रहिवासी, परत पौर्णिमा वंदना संघाचे आपले सर्व कार्यकर्ते या आणि ऑफिसचे जे मेन इन्चार्ज असतात तिकडे, त्यांच्या सहकार्याने आपण या हॉलमध्ये जयंती साजरी करतो. ही जयंती आपण 1993 पासून मला वाटतं या कॉलनीमध्ये आपण साजरी करतो. हो, 92-93 दरम्यान. त्यावेळेस साजरी करताना आपल्याला हा हॉल नव्हता इकडे. असे बाहेर जे मोठं झाड आहे का आपण पाहिलं असेल, या झाडाखाली ही जयंती साजरी व्हायची. ठराविक कार्यकर्ते असायचे, खुर्च्या टेबल पण नसायच्या, खाली हातरायला चटई काही नसायचे, खालीच बसायचे. या पद्धतीने ही जयंती साजरी केली. पण आज ती जयंती कुठल्या पद्धतीने साजरी होते आपण सर्व पाहतच आहोत. आजच्या या जयंतीची पार्श्वभूमी अशी आहे, परंतु आजच्या कार्यक्रमात एक माझ्याकडनं राहून गेलं की हे जे मंचावर बसलेले सर्व काय दत्ताजी सूर्यवंशी पत्रकार सम्राट त्याचे आलेले सानप सरे, त्याचे शेजारी सेडे साहेब आहे, आलेले आमचे अपेक्षे रिटायर्ड कसेबी साहेब आहे, त्याचप्रमाणे प्रमुख वक्ते रोहितजी आगळे ॲडव्होकेट, त्याचप्रमाणे आमच्या सामाजिक ज्येष्ठ कार्यकर्ता, आमच्या जाणीव संघटनेच्या विशेष करून त्या दृष्टीने मी त्यांना ओळखतो, अलका गुजरात, त्याचप्रमाणे आमचे
शेलार साहेब आहेत, आपण सर्व समोर बसलेले. आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करताना मला ह्या सर्वांची आठवण होती की ह्यापूर्वी ह्या कॉलनीमध्ये ह्या कार्यक्रमाचे अध्यक्ष किंवा समितीचे अध्यक्ष पूर्वी होऊन गेले. त्याच्यामध्ये आपले लांडगे साहेब असतील किंवा खोबरागडे साहेब असतील, त्याच्यापूर्वी काही मी इथे नव्याने आले की अशा अनेक कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून, त्याचबरोबर पौर्णिमा संघाचे सगळे कार्यकर्ते, त्यातनं ही जयंती अशी पुढे पुढे गेलेली आहे. त्याच्यात अनेक कार्यक्रम झाले, अनेक वक्ते बोलवले. त्याच्यामध्ये लोखंडे सर असतील विद्यापीठातले, किंवा राजकुमार सर असतील बॉम्बेहून बोलवलेले, किंवा नागपूरहून बोलवलेले डॉक्टर शंभरकर असतील, असे अनेक वक्ते आपल्या प्रबोधनासाठी इथे बोलवलेले आहे की हे पाठीमागे आपल्या सर्वांना माहीत असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आमच्या ऑफिसचे इन्चार्ज जे मेन हेड CRS आत्ताचे, पूर्वी KDMR असायचे, ते या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहायचे. जसे शैलेसाहेब उपस्थित राहायचे, तसे प्रत्येक वर्षी असा कार्यक्रम आपला पुढे पुढे सरकत गेलेला आहे. त्यातनं अनेक आपले सर्वांचं सहकार्य लाभलेले आहे कार्यक्रमाला की कॉलनीतील अनेक रहिवासी, कॉलनीतील सेक्रेटरी लोक इथले त्या कॉलनीचे, की फुले साहेब असतील, नामदेव वैद्य असतील, वडणे साहेब असतील, खोबरागडे साहेब इकडे सेक्रेटरी होते. त्या सर्वांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम आपला साजरा होत आहे. की हे सर्व करत असताना पार्श्वभूमी माहीत असेल. आपण कार्यक्रम आत्ता थोडक्यात आजच्या एका दिवसात ओळखतो, पण पूर्वी 3-3 दिवस कार्यक्रम चालायचे. इकडे अनेक स्पर्धा व्हायच्या, जनरल नॉलेज व्हायची, ड्रॉईंग कॉम्पिटिशन व्हायची, रांगोळी स्पर्धा व्हायची, संगीत खुर्ची व्हायची, हे सर्व कार्यक्रम व्हायचे. पण आता आपल्याला त्या कार्यक्रमाला स्पर्धक मिळत नाही, लहान मुलं कमी झालेली आहेत, किंवा त्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला अवॉइड करावं लागले नाही. कार्यक्रम फक्त थोडक्यात उरकावं लागलेला आहे. आजचा कार्यक्रम आपण आणि आपल्या या ठिकाणी विशेष आवर्जून सांगायचं म्हणजे एक पात्री नाटक इथे झालेले आहे. कुमार आहेर सारखे लोक इथे येऊन गेलेले आपल्या सर्वांच्या प्रबोधनासाठी. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पण कार्यक्रम इकडे झालेले आहेत. म्हणजे ही पार्श्वभूमी माहीत असणं गरजेचं की ह्या कार्यक्रमात ह्या 2 महात्म्यांचे विचार, 2 महामानवांचे विचार आपल्या पुढे आणण्यासाठी आपल्याला त्यांचा वारसा चालवायचा आहे. म्हणून ही सगळी खटाटून चाललेली आहे आणि त्याच पद्धतीने आपण पुढे चाललेलो. थोडक्यात सांगायचं म्हणजे आजचा कार्यक्रम चांगला हो. आपल्या सर्वांना संयुक्त जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. जय हिंद. कारण हॉलमध्ये उपस्थिती कमी होती आणि कॉलनीतील आमचे रहिवासी येत आहेत. सत्कार झाला पाहिजे, पण सगळ्या समक्ष झाला पाहिजे ह्या हेतूने मी अगोदर प्रस्तावितता घेतली. तो वास्तविक पाहता पाहुण्यांचा सत्कार हा सुरुवातीला घ्यायचा असतो, परंतु समोर प्रेक्षक असले पाहिजेत, कॉलनीतले रहिवासी असले पाहिजेत, लोकांसमोर आपला सत्कार व्हावा या उद्देशाने मी सत्कार थोडासा मागे ठेवला आणि प्रास्ताविकता घेतली. मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आमच्या जयंती समितीचे अध्यक्ष, आणि विशेष म्हणजे आज खास उपस्थिती आहे जी प्रमुख 2 पाहुणे आहेच आहे, परंतु त्यांच्यापेक्षा आणखी जास्त प्रमुख म्हटलं पाहिजे, विशेष अतिथी म्हटलं पाहिजे, ते आमचे कश्यपी साहेब आहेत. कारण त्यांनी माझा व्हॉट्सअपचा मेसेज पाहिला आणि व्हॉट्सअपचा मेसेज पाहिल्यानंतर मला फोन केला, मित्र शेलार मित्र जी, राजेंद्र मित्र जी, मैं कार्यक्रम को आ सकता हूँ क्या? बोला सर ज़रूर आ सकते हो, क्योंकि कार्यक्रम आपका है. नहीं नहीं, मैं सेवानिवृत्त हुआ है. तो सेवानिवृत्त होने के बोले सर, बोला आप सेवानिवृत्त ऑफिस से हुए, हमारे दिल से नहीं हुए. ये बात आहे. मी सर्वप्रथम आजच्या समितीचे अध्यक्ष सानप साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आजचे प्रमुख वक्ते जे रोहित आगळे यांचा सत्कार करावा. तसेच आज चे मुख्य विशेष अतिथी कश्यपी साहेब यांचा सत्कार मी शेंडे साहेबांना विनंती करतो की त्यांनी कश्यपी साहेबांचा सत्कार करावा.
तसेच आजचे प्रमुख पाहुणे दत्ता सूर्यवंशी सम्राटचे पत्रकार नव्हे, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, बहुजनांचा बुलंद आवाज नव्हे तर तमाम सर्व 18 पगड 12 बलुतेदार सर्व वंचिताचा बुलंद आवाज सम्राटचे वार्ताहर दत्ता सूर्यवंशी यांचा सत्कार मी आमचे समितीचे उपाध्यक्ष तोडकर साहेब यांना विनंती करतो, त्यांनी दत्ताजी सूर्यवंशी यांचा सत्कार करावा. आमच्या दुसऱ्या प्रमुख पाहुण्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते असा मी उल्लेख केलेला आहे. वयाने जरी लहान असल्या तरी माझ्यापेक्षा त्या ज्येष्ठ सामाजिक कार्यामध्ये माझं जेवढं आपल्याला ज्ञात आहे सामाजिक काम छोटं मोठं आहे, पण माझ्या 10 पट असं काम ज्या माझ्या भगिनीचं आहे. 2009 पासून जिचे माझी परिचय झाला आणि आम्ही एकत्र काम करतो. अतिशय बिकट अशा मोठ्या कठीण प्रश्नावर काम करतात त्या अलका गुंजनार यांचा सत्कार मी शेंडे साहेबांना विनंती करतो, त्यांनी आमच्या अलकाताईंचा सत्कार करावा. तसेच शेंडे साहेबांचा सत्कार आमच्या समितीचे सेक्रेटरी प्रमोद आगलावे यांनी शेंडे साहेबांचा सत्कार आमच्या समितीचे सेक्रेटरी त्यानंतर सानप साहेबांचा सत्कार गेले अनेक वर्षे आमचे कॅशियर राहिलेले अरविंद गायकवाड यांना विनंती करतो की सानप साहेबांचा सत्कार त्यांनी. आज आपण जो एक पात्रीपूर्वक कार्यक्रम पत्रिकेत लिहिलेला आहे त्यांना थोडासा उशीर झाला का ट्रॅफिकमुळे. ते आमचे संभाजी गायकवाड त्यांचे पुत्र तथा कन्या दोन्ही हॉल मी गायकवाड परिवारांना विनंती करतो की त्यांनी सत्कारासाठी स्टेजवर यावे. त्याच्यानंतर मी सानप साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष उदय शेंडे सर, कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ॲडव्होकेट रोहित आगळे सर, प्रमुख पाहुणे दत्ता सूर्यवंशी व अलका मॅडम आणि कश्यपे सर आणि माझ्या बंधू आणि भगिनींना, मला जे महात्मा फुले किंवा बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचं जे नॉलेज आहे की मी त्यांच्याविषयी जे काही वाचलं आहे ते पाठ्यपुस्तकांमधून जे काही वाचण्यात आलं तेच आहे. मी काही त्यांचे मोठमोठे पुस्तकं जसं इनहेलेशन ऑफ कास्ट असेल ते थोडंसं वाचलं आहे, अर्ध्यापेक्षा जास्त. परंतु प्रॉब्लेम ऑफ ग्रुपी असेल किंवा बुद्ध अँड हिज धम्म असेल किंवा महात्मा फुलेंची जी पुस्तकं आहेत, गुलामगिरी आहे किंवा मग शेतकऱ्यांचा आसूड असेल, अशी पुस्तकं माझ्याकडून आत्ता तरी वाचण्यात आलेली नाही. परंतु जे काही आपण शाळेत शिकलो आहे किंवा वाचलं आहे त्यातून हे समजतं की हे दोन्हीही जे महापुरुष आहेत त्यांनी समाजातल्या जो काही घटक आहे त्यांना दूर ठेवलं गेलं होतं बऱ्याच सोयी सुविधांपासून. आणि माणूस म्हणून त्यांना जी वागणूक दिली गेली होती ती माणसाला माणसासारखी वागणूक ज्या पद्धतीने दिली गेली पाहिजे ती त्यांना दिली जात नव्हती. आणि त्यामध्ये त्यांचं जे योगदान आहे ते खूप जास्त आहे. विश्वपुरुष तत्सेला पुरुष बाबासाहेब आंबेडकर, मी तर म्हणेल की विश्वपुरुष ते आहेतच आहे, पण इन ॲडिशन टू दॅट त्यांचं जे काम ज्या लोकांसाठी त्यांनी जे केलेलं काम आहे ते खूपच जास्त आहे.
जसं मी म्हटलो की माझं इतकं काय त्याविषयी वाचन नाही आहे, परंतु मी एक पुस्तक वाचलं होतं काही 4-5 वर्षांपूर्वी, जे दया पवार यांनी लिहिलेलं बलूत नावाचं एक पुस्तक आहे. तुम्हाला जर मिळालं तर तुम्ही ते नक्कीच वाचा. म्हणाले 80-90% दिलेले आहे, परंतु तरीही जसं मी म्हटलं की जो आता जर आपण स्वतःलाच प्रश्न विचारला तर तो अजून काही सुटलेला नाही आणि तो कधी सुटेल जोपर्यंत आपण बाबासाहेबांचे विचार आपल्यामध्ये बिंबवले नाहीत तर तोपर्यंत तो सुटणार नाही असं माझं मत आहे. बाबासाहेब काय म्हटले होते की शिका, संघटित व संघर्ष करा. तर आपण स्वतःलाच विचारून बघा की आपण रिअली हे करतोय का, किंवा आपली मुलं आहेत किंवा आपल्या आसपासचे लोक आहेत किंवा जे नवीन पिढी आहे ते असं करताना दिसतंय का, किंवा मग त्यांना संघर्ष रिअली माहीत आहे का, किंवा ह्या गोष्टीच्या काय विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेली, वित्ते विना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. असं साहेबांच्या भाषणाचा सार आहे. असो, मी अधिक वेळ न घेता आमचे इंद्रजित भालेराव यांना एक प्रस्तावित न करता आणि अधिक वेळ न घेता एक 3 मिनिटामध्ये बाबासाहेबांचं सुंदर असं गाणं सादर करावं असं मी. आमचे ॲडिशनल अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखडे यांचा सत्कारी समितीच्या वतीने करण्यात येत आहे. आमच्या सम्राटचे विचार मंचाचे सादिकभाई शेख यांचाही सत्कार करण्यात येत आहे. श्रीकांत पांडुळे यांचाही सत्कार समितीतर्फे करण्यात येत आहे. अधिक वेळ न दवडता मी आमच्या दाजींना विनंती करतो कमी वेळात अतिशय सुंदर असं कावण म्हणावं. शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला अभिवादन करून आज जयंती महोत्सवाच्या वतीने आपण सर्वांना या ठिकाणी उपस्थित आहात. तुम्हा सर्वांना सप्रेम देवी. गरिबी जरी तिच्या संसारात होती, गरिबी जरी तिच्या संसारात होती, तरीही भीमाची ती रमासात होती, ती रमासात होती. गरिबी जरी तिच्या संसारात होती, गरिबी जरी तिच्या संसारात होती, तरीही भीमाची ती रमासात होती, ती रमासात होती. भीमराव माझे दर्या समान, भीमराव माझे दर्या समान, त्या दर्याची ती रमालाट होती, त्या दर्याची ती रमालाट होती. गरिबी जरी ती त्या संसारात होती, तरीही भीमाची ती रमासात होती, ती रमासात होती. भीमराव माझे केवढ्या समान, भीमराव माझे केवढ्या समान, त्या केवढ्याची ती रमा फुल होती, त्या केवढ्याची ती रमा फुल होती. गरिबी जरी ती त्या संसारात होती, तरीही भीमाची ती रमासात होती, ती रमासात होती. भीमराव माझे दिव्या समान, भीमराव माझे दिव्या समान, त्या दिव्याची ती रमा ज्योत होती, ती रमा ज्योत होती, ती रमा ज्योत होती. जय भीम. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, महात्मा फुले जयंतीच्या वतीनं तुम्हाला सर्वांना जयंतीच्या पण शुभेच्छा द्याव्या. 2च मिनिटात जयंतीच्या शुभेच्छा द्याव्या. सर्वप्रथम माफ़ी चाहता हूँ, मराठी तो मैं समझ सकता हूँ, लेकिन बोलने में अभी भी
मेरा वेदर रिलेटेड सब्जेक्ट आहे तो वो वाढीक बोल सकता, तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे, लेकिन बाकी मैं बोल नहीं सकता, बट समझ सकता हूँ। ऑलमोस्ट 90% आई कुड अंडरस्टैंड। तो अभी स्टेज में उपस्थित सबसे पहले दत्ता सूर्यवंशी जी, पत्रकार बंधुओं से मेरा भी बहुत अच्छा कनेक्शन आज भी है। हमारा रोहित इज़ वेरी यंग फेलो, एवं ये आपका संपादक अध्यक्ष, तो उनका युवा तो होगा ही, तो ऑब्वियसली उनका भाषण सुनने के लिए मैं उनसे प्रमुख वक्ता आप ही होंगे। मैं सोच रहा था ये इतना यंग लड़का कहाँ से आ गया। इसके बाद है हमारे अलका जी के बारे में जितना मैंने देखा कि सोशल एक्टिविटी, सोशल रिफॉर्मर करके अच्छा काम कर रहे हैं, तो बधाई हो आपको, एवं आप ये काम कार्य अच्छे से करते जाइए। ये जो महोत्सव भी बोल रहे हैं, उसमें आता हूँ। हमारा उदय शिंदे जी, मेरा मित्र उदय शिंदे जी, मेरे साथ एक ही सोसाइटी में रहते हैं हम लोग। एंड हमारे ये जो IMD कॉलोनी, इसके साथ मैंने भी जुड़ा हुआ हूँ। जब मैं शुरुआत में IMD ज्वाइन किया था, शुरुआत में कुछ साल, एवं बाद में ट्रांसफ़र होकर जब आया तब यहाँ पे काफ़ी साल बिताया। एवं डॉक्टर सनब जी, शाखा सनब जी, तोडकर जी अभी तो मुंबई में हो, तो तोडकर जी एंड प्रमोद आगलावे, प्रमोद कुठे गेला, प्रमोद आगलावे, तो ये जो है साथ में ऑफकोर्स मेरा मित्र राजेंद्र सेलर जी मुझे मैसेज कर दिया। मुझे तो डेट वगैरह पता नहीं था, पिछले मुझे याद है करीब 3-4 साल मैंने आता था, लास्ट ईयर शायद होता नहीं कर। महाकावी तथागत गौतम बुद्ध तुम्हा सर्वांची उद्धार करते, भारतीय घटनेची एकमेव शिल्पकार परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई। मी नंतर छत्रपती शिवरायांचं नाव घेतो, कारण त्याच्याशिवाय महाराष्ट्र पूर्ण होत नाही। छत्रपती शिवराय, शाहू महाराज आणि या बहुजनांच्या चळवळीमध्ये ज्यांनी योगदान दिले, अशा सर्वांच्या आचार विचारांना मी या ठिकाणी प्रथमतः अभिवादन करतो। आणि आज या ठिकाणी या गुरु शिष्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत। मला 2च मिनिटं दिले। खरं तर मी शेलार साहेबांचे आभार मानतो। मी एक पत्रकार आहे, समोर बसून वृत्तांकन करण्याची माझी सवय असते, पण आज तो मान मला त्यांनी स्टेजवरती बसण्याचा दिला, त्याबद्दल मी प्रथमतः त्यांचं या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो। कारण पत्रकार म्हटल्यानंतर समोरच बसलं पाहिजे, कारण पुढं कोण काय बोलतं याचं वार्तांकन करणं आमचं काम असतं आणि मी ते काम करायचा प्रयत्न करत असतो। असं हरकत नाही। मी विषयाकडे वळायचं, मी या ठिकाणी जास्त काही बोलणार नाही, कारण या विचारपीठावरती आमच्या भगिनी बसलेल्या आहेत। आपण नेहमी विचार केला पाहिजे की आपल्यापेक्षा कोण काय करतं, आणि त्याच्यापेक्षा जे वरचे असेल ना, तर आपण नेहमी खालीच राहायला पाहिजे। मला वाटतं की मी त्यातला एक आहे। या विचारपीठावरती मी खरं तर साहेबांचं ऐकायला आलो या ठिकाणी, मला त्यांचं ऐकायचं आहे। कारण आत्ताच कश्यप सरांनी म्हटलं की तरुण, आता खरी तरुणांचीच गरज आहे। आज तुम्ही हे वयोवृद्ध सगळेजण म्हटलं, तुम्ही तुमची कामं केलेली आहे, तुम्ही तुमच्या कामातून भरपूर, काही 50% येतील, काही 60% येतील, तुम्ही सर्वांनी केलेलं आहे। आता ते केलेलं काम पुढे नेण्याचं काम आम्हाला करायचं आहे, आणि त्याच्यासाठी ह्या अशा तरुणांचीच गरज आहे। आणि मला वाटतं शेलार साहेब, तुम्हाला धन्यवाद देतो की अशाच वक्त्यांना तुम्ही बोलवा। जुने वक्ते बोलवा, हरकत नाही, त्यांना बोलवलं पाहिजे, पण अशा व्यक्तींना बोलवा की आता येणारा तरुण वर्ग आपल्याकडे आकर्षित झाला पाहिजे। आमच्या भगिनी त्यातल्याच आहेत। एक थोर समाजसेविका म्हणून पुणे शहरात नाही तर महाराष्ट्रभर त्यांची ख्याती आहे। आणि आमच्या अध्यक्ष साहेबांचं तर काय बोलायचं, अध्यक्ष साहेब आमच्याबरोबर एक सायंटिस्ट मनुष्य आजच्या या कार्यक्रमाचा अध्यक्ष होतो, फार अतिशय अभिमान मानतो। खरंच बाबासाहेबांना सलाम केलं पाहिजे। आणि मी या ठिकाणी माझ्या समोर आलेले आमचे शशिकांत पांडोळे, इंद्रजित भालराव, सादिक भाई शेख, हे आम्ही एक सम्राट विचार मंच चालवते। त्या सम्राट विचार मंचामध्ये काम करत असताना 15 वर्ष झाली आम्ही काम करतोय। त्याच्यामध्ये सातत्याने आमच्या पाठीशी उभे राहणारे आमचे राजेंद्र भाऊ शेलार यांच्यामुळं आमचा सम्राट विचार मंच उंचीवरती गेला। त्यामुळं सर तुम्हाला अभिनंदन। आणि मी या ठिकाणी फक्त तुम्हाला 2च गोष्टीबद्दल बोलणार आहे। येणारा काळ तुम्ही बघताय,
आता आपण सध्या कोणत्या काळात जगतोय सगळ्यांना माहिती आहे. त्याची जाणीव तुम्हाला आहे का नाही मला माहिती नाही, पण आपल्याला प्रत्येकाला आता जाणीव झाली पाहिजे. कारण आपण पाहतोय संविधानाची कशी मोडतोड चाललेली आहे आणि ते करणारे कोण आहेत हे जर आपण ओळखलं नाही. मला जातीवाद करायचं नाही, मला कोणत्या जातीबद्दल बोलायचं नाही, मला काय बोलायचं आहे, संविधानाच्या विरोधात जे आहे त्यांचा बिमोड केला पाहिजे. संविधानाला जे तोडमोड करणार आहेत त्यांचा आपण बिमोड केला पाहिजे. कारण ते जर केलं नाही तर आज जे स्वातंत्र्य, आज ज्या माझ्या महिला भगिनी या ठिकाणी सुंदर सुंदर साड्यामध्ये बसलेल्या आहेत, आज आमचे बंधू वगैरे सर्वजण या ठिकाणी आज IT पैठी मस्त बसलेले आहेत, हे पुढे येणारं लक्ष मला जरा थोडंसं वेगळं दिसतंय. आपलं स्वातंत्र्य हिरावून घेण्याचं काम या ठिकाणी काही विघातक शक्ती करतायत. त्यामुळं आपण ते ओळखायला पाहिजे. बऱ्याच गोष्टी आपल्याला ओळखायच्या आहेत. आपण अजून माणूस म्हणून माणसाला ओळखायचं काम केलं नाही. आपल्याबरोबर असणारा आपला माणूस जो आहे तो माझ्यासाठी काय करतो किंवा समाजासाठी काय करतो हे देखील काही आपण ओळखलं नाही. तर आपण आता ही ओळखण्याची वेळ आलेली आहे. आणि जर का आपल्याला पुढं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, असं म्हणत नाही फक्त बाबासाहेबांचे विचार, थोडा मोठ्यांचे विचार जे आहेत ना ते युवकांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही आम्हाला करायला पाहिजे. आपण पाहतोय, बघताय तुम्ही आता या ठिकाणी काय चाललेलं आहे. 400 पार काय म्हणताय, 400 कशाला पाहिजे, 400 पार कशासाठी पाहिजे, कोणीतरी विचारताय का? तुमच्याकडे आलेल्या व्यक्तीला तुम्ही विचारतायत का 400 पार कशासाठी, का म्हणून? मला असं वाटतंय की पुन्हा आपल्याला ते दिवस येण्याचे चिन्ह थोडंसं दिसायला लागलेलं आहे. दुसरं असं वाटतंय ते दिवस येत आहेत की काय. म्हणून त्याच्यासाठी मला या ठिकाणी सर्वांना विनंती करायची, मतदान करा. कोणाला करायचं तुम्ही ठरवा, तो ज्याच्या त्याचा हक्क आहे. मतदान करा, आपल्याबरोबर येणार आहे. कारण आता एक नवीन पिढी अशी झाली आहे, सुट्टीचा दिवस जाहीर केला शासनाने की त्या दिवशी फिरायला जातात. अहो, या देशाचं एक मत आपण घडवणार आहोत, आपल्या मतामुळं देश घडणार आहे. आता सध्या देशाला वाचवण्याची आपल्याला गरज आहे. त्याच्यामध्ये तुमचा हातभार लागलाच पाहिजे, माझा हातभार लागला पाहिजे. आपल्याला जे जे करता येईल, कारण या थोड्या मोठ्यांनी यांनी हा जो ही भारत भूमीमध्ये यांनी जे काही घडवलंय ना हे कुणी घडवू शकतं का सांगा हो. तुमची आमची आहे का लायकी तरी आपण हे करू शकतो का? बरं, आपण हे करू शकत नसतो ते निदान त्यांनी केलेलं ते तरी टिकवूया आपण. मला असं वाटतं की मी जास्त बोलू नये, या ठिकाणी विचारवंत इथे बसलेले आहेत, परंतु एक पत्रकार या नात्याने मला असं वाटतं की येणारे दिवस हे अतिशय वाईट आहेत. येणाऱ्या दिवसाची ओळख लक्षात घेऊन आपण प्रत्येकाने जाणीवपूर्वक सगळ्यांना जागृत केलं पाहिजे. संविधानाविषयी आपण जागं राहिलं पाहिजे, स्वतःविषयी आपण जागं राहिलं पाहिजे, तरच आपल्याला पुढं जगण्याचा अधिकार, कारण बाबासाहेबांनी आपल्याला अधिकार दिला आहे. माझ्या माता भगिनींना सर्वांना हा अधिकार, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठल्या एका जातीचे नाही आहेत. जरा पहिल्यांदा हे समजून घ्या, सर्व जातीचे आहेत बाबासाहेब आंबेडकर. तुम्ही मानलं तर बाबासाहेब आपले, नाही मानलं तर काहीच नाही. त्यामुळे मी असं म्हणतो की पहिल्यांदा आपण महात्मा फुले मानूया, त्याच्यानंतर बाबासाहेब मानूया, आणि या चळवळीसाठी ज्यांनी ज्यांनी योगदान दिले आहे या सर्वांच्या विचारांना, आचारांना लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम असं करूया. शिराज साहेब, तुम्हाला आणि तुमच्या या सर्व टीमला या ठिकाणी मी धन्यवाद देतो. एवढा मोठा नाही आहे मी तुम्हाला धन्यवाद द्यायला, परंतु तरीसुद्धा सांगतो तुमचं हे कार्य निश्चितच पुढे नेण्याचा प्रयत्न आमच्यासारखे कार्यकर्ते देखील करतील अशी या ठिकाणी सर्वांना व्यक्त करतो. मला या ठिकाणी आपण जो मान दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. लोकशाही जगवण्याकरिता, संविधान वाचवण्याकरिता आपण सर्वांनी जागरूक राहिलं पाहिजे एवढी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई, महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतीय घटनेचे शिल्पकार की ज्यांच्यामुळे आपण जगतोय, आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त झालेला आहे, असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन. जय भीम. व्यासपीठावरती उपस्थित असणाऱ्या सर्व मान्यवरांना जय भीम. त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व भगिनी आणि बंधूंना सुद्धा जय भीम. आज दादाने माझी ओळख करून दिलेली आहे, पण आज मी इथपर्यंत पोचले तर ते दादांमुळे, आणि आमचे दुसरे दादा त्या ठिकाणी बसलेले आहेत की जे प्रस्तावना ज्यांनी प्रेझेंट केलेली आहे अशा दादांमुळे, रोहित दादांमुळे, तर रोहित तोडकर दादांमुळे. आणि शेरला दादांनी 5 दिवसापूर्वी मला एक फोन केला की ताई असा असा कार्यक्रम आहे आणि तू त्या कार्यक्रमाला येशील का, म्हणजे तू बिझी नाही आहे ना. तर मी दादांना म्हटलं की दादा मला हे खूप मोठं कार्यक्रमाला तुम्ही मला बोलवताय आणि मी आवर्जून ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे. कोरोना कालावधीत
ज्या भागात मी काम करत होते तिथं अत्यंत परिस्थिती दयनीय अवस्थेत होती, कारण की पुणे शहराचं पूर्ण लक्ष वेधलं गेलं होतं बुधवार पेठेमध्ये. पण मला अतिशय आनंद होतो की 110 दिवस एकही कोरोनाचा पेशंट त्या ठिकाणी सापडलेला नव्हता. आणि याचं मूळ कारण काय होतं तर त्याच भागातील ताईंना आम्ही कोरोनापासून बचाव कसा करता येईल यासाठी सातत्याने म्हणजे त्यांच्या डोक्यावरती बिंबवत होतं की गरम पाणी प्यायचं आहे, कुठलाही कस्टमर आपल्याला घ्यायचा नाही आहे. आणि पत्रे बंद असताना सुद्धा त्या भागामध्ये कस्टमरांची गैरसोय होत होती रात्रीच्या वेळेस. मग अशा वेळेस पोलीस यंत्रणेकडनं त्या भागातील जे कार्यकर्ते होते त्यांच्याकडनं आणि स्वतःच की म्हणजे कोरोना योद्धा म्हणून पुढे आल्यात आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी त्यांनी त्या कस्टमरना बाबा आता मी तुला घेणार नाही आहे, तू नंतर ये. आणि त्या भागामध्ये जो बुधवार पेठ म्हणजे अगदी आपली सावित्री आईने जी शाळा सुरू केलेली आहे त्या शाळेच्या परिसराच्या अवतीभोवतीचाच हा एरिया आहे, पण ही बदनाम गर्दी आहे. ह्या ठिकाणी चांगली लोकंसुद्धा जाताना नाकतोंड मुरडतात आणि त्यांच्याबद्दल जे वाईट विनवलं जातं किंवा त्यांच्याबद्दल जो समाज विचार करतो तो पूर्णतः चुकीचा करतो. मी एवढंच या ठिकाणी म्हणेल की त्या ठिकाणी कुठलीही जी ताई आहे ती स्वतःहून ह्या व्यवसायात आलेली नसते, कारण की ह्या व्यवसायाचा प्रचंड त्रास, प्रचंड वेदना त्यांना सोसाव्या लागतात. पण आपल्याला असंच वाटतं की कमी पैशामध्ये पैसे घेते आणि चुकीचं काम करते. पण ह्या गोष्टीसाठी ती तयार का होते, कारण की तिला ते का करावं लागतं. जसं आपण कर्ता व्यक्ती म्हणून आपण पूर्ण कुटुंबाला सांभाळत असतो तसंच ती आईसुद्धा ह्या पूर्ण कुटुंबाला सांभाळत असते. तिच्यावरती तिचे आई वडील, भाऊ, आजारी नवरा, बरीच लोक अवलंबून असतात. मग आता हा प्रश्न पडतो की अरे मग दुसरं काम करायला काय हरकत आहे तिला, तुम्ही दुसरी कामं का नाही देऊ शकत. पण एखाद्या व्यसनी माणसाला दारूचं व्यसन सुटत नाही तसं त्या ताईचं सुद्धा झालेलं असतं की जी शरीराला सवय लागलेली असते त्या सवयीतून ती बाहेर पडण्यासाठी तिची इच्छा असली तरी ती तयार होत नसते. आणि अशा वेळेस आपण म्हणतो की बाबा घरकाम करायला पाहिजे, धुणी भांडीचं काम करायला पाहिजे. पण ज्या समाजाने तिला पूर्णपणे ह्या क्षेत्रात आणलेलं आहे, कारण की मी असं म्हणत नाही, कारण मी ती महिला तर स्वतःहून त्या भागात आलेली नाही आहे, पण तिची विविध जर का कारणं आपण बघितली तर त्याला समाजसुद्धा कारणीभूत आहे. एखाद्या महिलेचा नवरा आजारी पडला तर तिला जी पैशासाठी वणवण करावी लागते, तिला पैसा जोडण्यासाठी जो प्रयत्न करावा लागतो, तर कुणी पुढे येत नसल्या कारणाने ती चुकून हा व्यवसायात येते. कधी आमिष दाखवलं जातं, नोकरीची आमिष दाखवून महिलांना त्या ठिकाणची फसवणूक केली जाते. त्याचबरोबर स्वतः प्रियकर की म्हणजे आजच्या काळामध्ये आपल्याला एक हा गंभीर विषय आहे की आपल्या मुलांना किंवा आपल्या मुलींना हे सांगणं खूप गरजेचं आहे की तुम्ही ज्या मुलाशी प्रेम करता तो योग्य व्यक्ती आहे की नाही. मी प्रेमाच्या विरोधात नसले तरी मी एवढं नक्की सांगू शकेल की जो प्रेम करणारा व्यक्ती आहे तो त्या लायकीचा आहे का, तो योग्य आहे का त्याच्याशी आपण प्रेम करतो. कारण की काही केसेस आम्ही त्या ठिकाणी असं बघतो की स्वतः प्रियकर्त्या ताईला त्या ठिकाणी आणून विकत असतो. आणि त्या भागामध्ये एक ठराविक वय झाल्यानंतर बरेच प्रश्न निर्माण होतात, आरोग्यासंदर्भातले प्रश्न असतात. त्याबरोबर त्यांची स्वतःबरोबरच एक खूप मोठी कॉम्पिटिशन असते. प्रत्येक ताई स्वतःला काहीतरी चांगलं दिसण्यासाठी ती प्रयत्न करत असते आणि जसजसं वय वाढत जातं तिथं सगळ्या गोष्टी थांबल्या जातात आणि मग नैराश्य येतं, व्यसन येतं, मग आजारपण येतं. मग आजारपणामध्ये ज्या कुटुंबामध्ये त्यांच्या घरच्यांना हे कळतं की बाबा ही ह्या व्यवसायात आहे तर त्यावेळेस त्या ताईचा मृत्यूसुद्धा घ्यायला कुणी तयार होत नाही, म्हणजे मृत्यूच्या वेळेस यायलाही कुणी तयार होत नाही. अशा वेळेस तिथल्या ज्या ताई आहेत त्यांचं ज्या पद्धतीने हिंदू धर्माची असेल तर हिंदू पद्धतीने, मुस्लिम धर्माची असेल तर मुस्लिम पद्धतीने आपण तिथं अंतिम संस्कार करतो. आणि आज मला खूप आनंद होत आहे की आज म्हणजे शेरला दादांना मी सांगितलं की दादा असं असं आपण महिलांसाठी काम करतो, तर दादांनी सांगितलं की एक साडी ठेवणीतली आपण भरपूर कपाटामध्ये साड्या ठेवत असतो की कदाचित आपल्याला आवडते, एखादी साडी नाही आवडत, कधीतरी घालून म्हणून आपण ती साडी ठेवलेली असतो. पण त्या साडीचा आनंद जर का आपल्याला बघायचा असेल तर तो आपण
ती साडी जर का ती मदतीचा हात दिला किंवा ठेवणीतली साडी एक साडी तुम्ही जमा केली आणि ती मदत जमा झाल्यानंतर आपण वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या महिलांसाठी जर का ती साडी दिली ना तर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप मोठा असतो. आणि ह्या उपक्रमाला मी शेरला दादांना विनंती केली की दादा जेवढ्या पण येतील एखाद ठेवणीतली साडी जेवढ्या पण येतील मी तेवढ्या साड्या तिथल्या ताईंना वेगवेगळ्या घटकातल्या ताईंना द्यायला मी तयार आहे. शेरला दादा मनापासून धन्यवाद. आणि शेरला दादांचं सामाजिक कार्य खूप मोठं आहे. त्यांचा आवाज इतका स्ट्रॉंग आहे की ज्यावेळेस आम्ही महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या वाड्यावरती जातो किंवा क्रांतीज्योती सावित्रीबाईची जयंती असेल तर जोरजोरात घोषणाबाजी जर का असेल तर ती आमची दादांची असते. तर आमच्या दादांचं काम खूप मोठं आहे आणि त्यांची प्रेरणा घेऊन आणि आज खूप चांगल्या बहिणी भेटलेल्या आहेत की जो पौर्णिमा वंदना संघ ती आल्याबरोबर मला ताईंनी ओळखलं, एक दोन ताईंनी मला ओळखलं, माझ्याशी खूप छान स्माईल केली. कारण आज आपल्या आयुष्यात आनंद कुठेतरी संपत गेलेला आहे. आपण एकमेकांना बघून हसत नाही आहे, पण आज आपल्याला हसायचं आहे, जगायचं आहे. आणि जे लोक आपल्या आयुष्यात येतात म्हणजे जर का एखादं लहान मूल असेल तरी त्याला स्माईल द्या, तो त्याचा चेहरा हसरा करा. कारण की आपण बाकी काय नाही केलं तरी आपण त्या गोष्टी करू शकतो. आणि समाजकार्य करत असताना कधी कधी पैशाची गरज नसते, तिथं फक्त मनाची तीव्र इच्छा पाहिजे की बाबा मला समाजकार्य करायचं आहे आणि मला समाजासाठी काहीतरी योगदान द्यायचं. आज महात्मा ज्योतिराव फुले त्याचबरोबर आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी समाजासाठी केलं म्हणून आज आपण इथपर्यंत आहोत. शिक्षण वाघिणीचं दूध असतं. आज आपण प्रत्येकाबरोबर भांडणं नाही करत, पण आपण लेखी कलम चालवतो, आपण लेखी पत्रव्यवहार करतो, आपण एखाद्याबद्दल न्याय मागण्यासाठी प्रयत्न करतो. अन्यायाविरुद्ध वाचा फोडा हे कुणी सांगितलं आपल्याला? आपल्या बाबांनी सांगितलं. त्याचबरोबर शिका, संघटित व्हा, पुढे जा हे ब्रीदवाक्य होतं. कारण की जोपर्यंत आपण शिक्षण घेणार नाही आणि पुढे जाणार नाही तर आपण पुढे जाऊ शकत नाही. विविध आलेल्या प्रश्नांना आपण सोडवू शकत नाही. आज सुद्धा कितीतरी महिला उपवास तापास करतात. काय मिळतं त्याच्यातनं? कॅल्शियम कमी होतं. पण जे डॉक्टर बाबासाहेबांचा संविधान आहे त्याच्यामध्ये महिलांनी जर का ते वाचलं तर त्यांना अन्यायाविरुद्ध मला जर का त्रास होते त्याच्यातली कुठली कर्म आहेत, मी त्याच्यावरती कुठलं काय करू शकते. मी असं म्हणणार नाही आहे की ताईंनी पुरुषांवरती हे करायला पाहिजे, पण एवढंच आहे की आपल्या अवतीभोवती समाजामध्ये हे बऱ्याच हिंसा होत आहेत, बरेच प्रश्न निर्माण झालेले आहेत. मुलींवरती आजसुद्धा अत्याचार होत आहे. बऱ्याच घटना इतक्या वाईट आणि विदारक भयानक घडत आहेत. तर ह्यासाठी आपल्याला सर्वांना संघटित व्हायचं आहे. आणि जसं दादांचा एकच मुद्दा मी ह्या ठिकाणी पुन्हा एकदा हे करेन की आपल्या संविधानात आपल्याला मतदान करण्याचा अधिकार निश्चितच दिलेला आहे आणि तो आपण करायला पाहिजे. तर मी एक छोटंसं म्हणजे सगळ्यांना विनंती करेन की आपण सर्वांनी उभं राहायचं आहे. आपण एक छोटीशी शपथविधी घेऊया. सगळ्यांना विनंती करेन की सगळ्यांनी उभं राहायचं. आपला उजवा हात आपल्याला पुढं करायचा आहे. गायकवाड आलेत का कॉर्पोरेशनचे? गायकवाड आलेत का? उजवा हात पुढं करायचा आहे. मी 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 13 मे 2024 रोजी सकाळी 7 ते 6च्या दरम्यान मध्ये मला असणाऱ्या वेळेत जाऊन मी मतदान करेल. मतदान हा माझा अधिकार आहे आणि तो अधिकार बजावण्यासाठी कर्तव्य बजावण्यासाठी माझं मतदान बहुमूल्य असेल. मी कुठल्याही पक्षाला मत देताना ती व्यक्ती माझ्यासाठी योग्य काम करत असेल तरच मी मतदान करेन. जय भीम. धन्यवाद. आणि आज माझ्याकडे विषय भरपूर आहेत, भरपूर मी बोलू शकते, पण व्यासपीठावरती बरेच म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आपल्या आठवणीत राहायला पाहिजे आणि असे उपक्रम सातत्याने होत राहायला पाहिजे.
आपली जी पुढची पिढी आहे त्यासाठी आपल्याला हे उपक्रम राबवता यायला पाहिजे. बाबांनी काय आपल्यासाठी केलं, काय किती मोठं योगदान दिलेलं आहे, त्यासाठी या जयंत्या होणार. सांगलीतील जयंती उत्सव समितीचा आणि विशेष करून पौर्णिमवंदना संघाचा आहे. कारण पौर्णिमवंदना संघाशिवाय जयंती होणं शक्यच नाही. आणि तेही मी सत्कार स्वीकारण्याचं मुख्य कारण म्हणजे माझ्या लहान बहिणीने मला आग्रह धरला म्हणून मी हा सत्कार स्वीकारतो. असो, अतिशय कार्यक्रमाकडे आपण वाटचाल करत असताना ताई, तुम्ही जो आव्हान केलं होतं आणि आम्ही व्हॉट्सअप ग्रुपद्वारे माझ्या भगिनींना आवाहन केलं तर 100हून अधिक साड्या ह्या इथे जमा झालेल्या आहेत. ह्या 100हून अधिक साड्या आपल्या सर्व भगिनींनी जमा केलेल्या आहेत. आपल्यासाठीच एकदा जोरदार टाळ्या होत्या. 100पेक्षा जास्त साड्या चांगल्या अवस्थेतल्या, मानपानाच्या, घडी न मोडलेल्या, काही वापरलेल्या अशा 100हून अधिक साड्या आपण जमा केलेल्या आहेत. त्या आपण अलकाताईंना देणारच आहोत. तथागत भगवान गौतम बुद्ध, सम्राट अशोक, कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्री, त्याचबरोबर ज्यांनी आपल्याला या गरिबी, गुलामी आणि लाचारीमधून बाहेर काढण्यासाठी ज्या महापुरुषांनी, महामातांनी प्रयत्न केले त्या सर्व महापुरुषांना आणि महामातांना त्रिवार वंदन करतो. त्याचबरोबर आजच्या या कार्यक्रमाच्या विचारमंचावर उपस्थित असणारे आमच्याच भागातील बोपडी परिसरामध्ये राहणारे आणि जसं शेजार सरांनी सांगितलं की आंबेडकरी विचार किंवा एकंदरीतच जातीअंताचा विचार मोठ्या बुलंद आवाजामध्ये बुलंद आवाज करून सांगणारे पत्रकारितेच्या माध्यमातून ते दत्ता सूर्यवंशीजी, आपल्या IMD कॉलनी जयंती समितीचे अध्यक्ष सानप सर, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष शेंडे सर आणि कार्यक्रमाला विशेष करून उपस्थित राहिलेले कश्यपी साहेब. आणि आत्ता अतिशय वेगळं सामाजिक काम म्हटलं की आपल्याला वाटतं की ब्लँकेट वाटणं किंवा जेवण देणं किंवा वह्या पुस्तकं वाटणं म्हणजे आपल्याला सामाजिक काम वाटतं, परंतु त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि अतिशय सेन्सिटिव्ह परिस्थितीमध्ये जाऊन त्या ठिकाणी काम करणाऱ्या आमच्या ताई अलकाताई गुजनाळ आणि हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला आणि ज्यांचा आत्ताच सत्कार झाला, ज्यांच्या माध्यमातून मला इथे यायची संधी मिळाली ते शेलार सर आणि मला नेहमी प्रोत्साहन देणारे. कधी म्हणजे आता खूपच आमचा कामाचा याचा त्याचा व्याप वाढत असल्यामुळे एनर्जी खरं तर कमी पडते, तरीसुद्धा सतत मोटिवेट करणारे आणि विविध ठिकाणी ज्यांच्यामुळे आम्हाला मान सन्मान मिळतो आणि आजच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मला ज्यांच्यामुळे यायची संधी मिळाली ते आदरणीय वानखेडे सर आणि सतत आम्हाला मोटिवेट करणारे मोरे कुटुंबीय, शंभरकर कुटुंबीय, आगलावे कुटुंबीय, हार्ले कुटुंबीय आणि आपण सर्वच सम्यक उपासक संघाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी, उपासक, त्याचबरोबर पौर्णिमा वंदना संघ यांच्यामुळे आजचा कार्यक्रम खरं तर शक्य नव्हता असं शेलार साहेबांनी पण सांगितलं. त्याचे सर्व पदाधिकारी, सभासद आणि मला नेहमी पाठबळ देणारे माझी युवा शक्तीची संपूर्ण टीम, आपल्या सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आता इथे कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत ते वैज्ञानिक आहेत आणि आपण सगळे IMD कॉलनी म्हटलं की आपला थोडाफार विज्ञानाशी संबंध येतो आणि सायकोलॉजीच आपल्याला सांगते की बसण्याचा जो आपला माणसाचा स्पॅन आहे तो 45 मिनटं आहे, मॅक्सिमम आपण 1 तास पकडूया. आता कार्यक्रम आपला मुख्य चालू झालेला आहे 7:30ला, आता जवळपास 9 वाजत आलेले आहे, त्यामुळे मी आपला फार वेळ घेणार नाही कारण जेवणाची पण वेळ झालेली आहे. मी फार आपला वेळ घेणार नाही, परंतु माझं जसं कश्यपी साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की खूप यंग आहे म्हणून चौकशी तुझी फार झाली की याला बोलवायचं का नाही बोलवायचं अशा सगळ्या गोष्टी आणि मी ते मान्य करतो की वयाने, अनुभवाने, अभ्यासाने, चिंतनाने, वाचनाने सगळ्याच बाबतीमध्ये मी आपल्या सगळ्यांच्यापेक्षा वयाने लहान आहे, परंतु मला जे बाबासाहेब बुद्ध किंवा महात्मा फुले समजले, उमजले आणि या ज्या काही वर्षांमध्ये 5-6 वर्षांमध्ये आम्ही काम करतो आहे त्याच्यामध्ये मला जे समजले ते मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करणार आहे. इथं आल्याबरोबर मी जेव्हा त्या कॉलनीमधनं एंट्री केली, गाडी लावली आणि हॉलमध्ये आलो, मला माझे लहानपणीचे दिवस आठवले कारण मी रेंजल्समध्ये शाळेला होतो. माझे वडील CODमध्ये असल्यामुळे आणि आईचे वडील म्हणजे मम्मीकडचे आजोबा आणि पप्पांचे वडील पण माझे आजोबा दोघं पण ॲम्युनिशन फॅक्टरीमध्ये कामाला असल्यामुळं लहानपणापासून आम्हाला अशा डिफेन्सच्या कॉलनीजमध्ये जायची आम्हाला सवय आणि रेंजल्सचा कम्युनिटी हॉल असेल किंवा ज्युनियर स्टाफ क्लब असेल अशा ठिकाणी आम्ही कार्यक्रमांना जायचो आणि असंच नियोजन असायचं तिथे. तर मला ते जुने दिवस मला आठवले आणि त्याच्यामुळं मला खूप आनंद झाला आणि विशेष म्हणजे
माझं आता व्हॉट्सअपचं स्टेटस बघून अनेक मित्रांनी मला रिप्लाय केला की अरे जयंती 14 एप्रिलला झाली आहे, आता आज कसं काय कार्यक्रम. तर मी त्यांना सांगितलं की बाबासाहेबांची जयंती ही 3-4 महिने सलग सुरू असते आणि आज आमच्या इथे पण जयंती, आज पण आहे उद्या पण आहे, परंतु आमच्या इकडच्या जयंतीला काय आहे की साऊंड लागतो. तर आज एक साऊंड लागलं आहे, त्याचे चित्र स्टेटस पण व्हायरल होत आहे. पण मला खरंच आणि मान्य करतील माझ्या टीमचे पण सगळे मुलं की या ठिकाणी कार्यक्रमाला आलो आहे तर अतिशय समाधानी आम्ही आहोत. कारण तिथे थांबून चित्रविचित्र गाण्यांचा थांबून मनोरंजन करण्यापेक्षा किंवा बाबासाहेबांनी जे सांगितलं आहे त्या विचारांची प्रतारणा करून जयंती साजरा करण्यापेक्षा इथे विचारांची देवाणघेवाण होती आहे. काही नवीन लोकांना, सिनियर लोकांना आम्हाला भेटायला मिळतं आहे. तर ही खऱ्या अर्थाने जयंती. मला जर विचारलं की खरी जयंती कुठली, ती काही जर मला प्रमाणित करायला सांगितलं तर मी शेलार सर मी सांगेन की हीच खरी जयंती आहे. त्यामुळे आयोजकांसाठी आपण एकदा जोरदार टाळ्या वाजवूया. त्याचबरोबर कार्यक्रम एवढ्या उशिरापर्यंत जरी होत असला तरी मोठ्या संख्येने महिला पण उपस्थित आहेत आणि ते सांगितलं अनेक लोकांनी की महिलांचा म्हणजे बाबासाहेब तर म्हणतात की आय मेजर द प्रोग्रेस ऑफ द कम्युनिटी बाय द प्रोग्रेस विच वुमेन्स हॅव अचीव्ड. म्हणजे महिलांची किती प्रगती झाली त्या पद्धतीने आणि जेवढे पुरुष इथं उपस्थित आहेत तेवढ्याच महिला पण उपस्थित आहेत. असो, मला जे बाबासाहेब आणि महात्मा फुले समजलेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. आपल्या सगळ्यांना, काही जणांना माहीत असेल, काही जणांना माहिती नसेल, एक V.S. नायपॉल नावाचा एक ब्रिटिश ऑथर आहे. खरं तर तो इंटरनॅशनल ऑथर आहे. त्याचं इंडियन ओरिजिनचा तो ऑथर आहे. पण त्याचे जे पूर्वज आहेत ते UP-मध्ये राहत होते आणि ब्रिटिश पूर्वीच्या काळामध्ये म्हणजे वर्ल्ड वॉर 1च्या त्या काळामध्ये ते अनेक इंडियन ओरिजिनच्या लोकांना ते सोबत घेऊन जायचे. जिथे जिथे ब्रिटिशांनी कॉलनीज एस्टॅब्लिश केलेल्या तिथे तिथे घेऊन जायचे कामासाठी. आणि या V.S. नायपॉलचे पूर्वज पण त्यावेळी ब्रिटिश एरियामध्ये म्हणजे इंग्लंडमध्ये त्या काळी ते गेले आणि मग त्याच्या 2-3 पिढ्या तिथे गेला आणि मग तिथे त्याचं शिक्षण झालं. तो इंग्रजी शिकला आणि तो आज खूप मोठा ऑथर झालेला आहे. त्यांनी भारतावरती 3 ते 4 पुस्तकं लिहिलेले आहेत आणि तो दर 12 वर्षांनी भारताला व्हिजिट करतो आणि एक पुस्तक भारतावरती लिहितो. तर त्यांनी पहिलं पुस्तक लिहिलं आहे 1962 रोजी, 62-63. तर त्या काळामध्ये नुकतंच म्हणजे संविधान तर म्हणजे 1950ला अंमलात आलं होतं आणि त्याच्यानंतर आपण नवीन देश फॉर्म करायचा आपण प्रयत्न करत होतो आणि त्याला दिसत होतं की प्रचंड भूकमारी या देशामध्ये आहे, लोकांना नोकऱ्या नाही आहेत आणि लोक अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये या भारत देशामध्ये जगत आहेत. तर त्याला अंधारमय भारत दिसला आणि म्हणून त्यांनी ते पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाचं नाव होतं इंडिया अँड एज ऑफ डार्कनेस आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्यावेळेची भारताची परिस्थिती त्यांनी मांडली. त्याच्यानंतर तो 1975ला पुन्हा भारतात आला. त्यावेळी एमर्जन्सीचा पिरियड होता, इंदिरा गांधी प्रधानमंत्री होत्या आणि त्याला दिसलं की भारतीय नागरिकांवरती जबरदस्तीने काहीतरी गोष्टी लादल्या जात आहेत. अनेक गोष्टी आपल्या सगळ्यांना तो इतिहास माहिती आहे, आपण सगळेजण सिनियर आहात, तो काळ आपण व्हिजिट म्हणजे तुम्ही सगळ्यांनी तो काळ पाहिलेला आहे. त्याच्यामुळं तेव्हा त्यांनी ते पुस्तक लिहिलं की इंडिया वुंडेड सिव्हिलायझेशन म्हणजे एक प्राणांतिक जखम इंडियाला झालेली आहे आणि त्या हुकुमशाही पद्धतीने काही गोष्टी चाललेल्या आहेत. त्याच्यानंतर पुन्हा तो 10-12 वर्षांनी मग पुन्हा भारतामध्ये आला आणि त्यावेळी तो मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला उतरल्याच्या नंतर त्याला एका पत्रकाराने तिकडनं रिसीव्ह केलं आणि मग तो एअरपोर्टच्या बाहेर आल्याच्या नंतर तो दिवस होता 14 एप्रिल 1990चा. बाहेर आल्याच्या नंतर त्याला दिसलं की प्रचंड लोक थवेच्या थवे निळे झेंडे घेऊन चाललेले आहेत. त्याच्यानंतर त्यांनी निळ्या टोप्या घातलेल्या आहेत आणि ते दादरच्या दिशेने चालले होते. हे त्यांनी पाहिलं. मग त्यांनी त्याच्या पत्रकार मित्राला विचारलं की हे लोक कुठं चाललेत आणि आज काय कसलं प्रोसेशन आहे. मग त्या पत्रकार मित्रांनी सांगितलं त्याला की आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण आहेत, 14 एप्रिल काय आहे, हे सगळं त्यांनी त्याला सांगितलं. आणि मग त्याच्या लक्षात आलं की आपण जे 2 पुस्तकं लिहिलेत त्यातनं लोक आता बाहेर येत आहेत आणि त्यांना बाहेर कोण काढतंय तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार त्यांना बाहेर काढतोय. आणि म्हणून मग त्यांनी 3रं पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव आहे इंडिया अ मिलियन ऑफ म्युटिनीज नाव. म्हणजे प्रचंड विद्रोह करणाऱ्यांचा देश आहे, त्यांच्यावर अन्याय जरी होत असला, त्यांचं शोषण जरी होत असलं तरी त्याच्यातनं विद्रोह करून बाहेर येण्याची शक्ती देणारा एक माणूस होऊन गेलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच्या विचारांनी प्रभावित होऊन प्रेरित होऊन हे लोक आज काम करत आहेत. ठीक आहे, तर असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांची 14 एप्रिलला जयंती झाली आणि 11 एप्रिलला त्यांचे गुरु म्हणजे बाबासाहेबांचे 3 गुरु आहेत. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तर गुरु आहेतच, परंतु संत कबीर आणि भगवान बुद्ध हे बाबासाहेबांचे 3 गुरु.
तर क्रांतीबा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल सविस्तररित्या शेतकऱ्याचा आसूड असेल, गुलामगिरी असेल, आपल्या IMD कॉलनीच्या अध्यक्ष सानप सरांनी त्यांच्या मनोगतामध्ये या सगळ्या गोष्टींचा उल्लेख केला. मी त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार नाही आहे, मी काहीतरी थोड्याशा वेगळ्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे, कारण या आपल्या ऐकण्यातले विषय असतात नेहमीचे. तर 2 वर्षापूर्वी मला वाटतं 2022मध्ये आत्ता पण ते उच्च शिक्षण मंत्री आहेत आणि 2022ला देखील ते उच्च शिक्षण मंत्री होते. त्यावेळी ते पुण्याचे पालकमंत्री होते. त्यांनी एका सभेमध्ये भाषण करत असताना सांगितलं, बोलले की तुम्ही सरकारकडे फंड्स का मागता, तुम्ही सरकारकडे भीक का मागता, तुम्हाला एखादी जर गोष्ट करायची असेल तर तुम्ही ती स्वतःच्या जीवावर का करत नाही. महात्मा ज्योतिबा फुलेंनी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भीक मागून शाळा काढलेल्या होत्या, असं त्या मंत्र्यांनी त्यावेळेच्या आणि आत्ता पण ते मंत्री आहेत त्यांनी ते स्टेटमेंट केलं. त्यांनी मदत, सहकार्य असे शब्द नाही वापरले, त्यांनी भीक शब्द वापरला. आणि हा भीक शब्द ऐकल्याच्या नंतर विशेषतः आपल्या आंबेडकरी चळवळीच्या सर्वच आपल्या सगळ्यांमध्येच एक संतापाची लाट उठली. आणि मग त्याचं जे होणार होतं ते रिॲक्शन झालं, शाईफेक झाली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यानंतर मग ते पुढचं सगळं आपल्या लोकांना माहिती आहे. परंतु फॅक्ट काय, महात्मा ज्योतिबा फुलेंनी खरंच भीक मागितली होती का, किंवा बाबासाहेबांनी खरंच भीक मागितली होती का, महात्मा फुलेंकडे पैसे नव्हते का. आता आपल्याला जर चळवळीचं काम करायचं असेल तर आपल्याकडे कॅपिटल लागतं. कॅपिटल अनेक प्रकारचं असतं, सोशल कॅपिटल असतं, इंटेलेक्च्युअल कॅपिटल असतं, पॉलिटिकल कॅपिटल असतं, फायनान्शियल कॅपिटल असतं. या सगळ्याच कॅपिटलमध्ये महात्मा फुले अतिशय उच्च लेवलला होते, अतिशय उच्च स्तरावर होते. म्हणजे महात्मा फुले माळी समाजामध्ये त्यांचा जन्म झालेला, त्याच्यामुळं त्यांना अस्पृश्यतेचे जे चटके आहेत ते तितके त्यांनी फेस नाही केले. त्यांच्याबरोबर झालं, म्हणजे त्यांच्याबरोबर पण डिस्क्रिमिनेशन झालं. त्यांच्याच एका मित्राच्या लग्नाच्या वरातीतून त्यांना हाकलून दिलं. तोच त्यांचा टर्निंग पॉईंट होता जीवनाचा की ते या सगळ्याकडे वळाले. परंतु त्या लेवलला त्यांना डिस्क्रिमिनेशन फेस करावं लागलं नाही. तर ते सोशल कॅपिटलच्या नुसार ते थोडेसे उच्च स्तराला होते. त्याच्यानंतर महात्मा फुले एक उत्तम बिझनेसमॅन होते, उद्योजक होते. हे फार कमी लोकांना माहिती आहे. म्हणजे 1848 आपल्या आंबेडकरी चळवळीचे आपण म्हणू शकतो की इथे मला वाटतं सुरुवातीला कोणीतरी सांगितलं की तुम्हीच सांगितलं, समाजक्रांतीचे नाही, तोडकर साहेबांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये सांगितलं की भारताच्या समाजक्रांतीचे जनक हे टायटल बाबासाहेबांनीच त्यांना दिलेलं की महात्मा फुले कोण आहेत, तर महात्मा फुले इज द फादर ऑफ इंडियाज सोशल रेव्होल्युशन. म्हणजे आपल्या फुले शाहू आंबेडकरी चळवळीला इनिशिएट करणारे महात्मा फुले. आणि त्यांनी इनिशिएट केली म्हणजे 1848मध्ये त्यांचा जन्म झाला. आणि असं म्हणतात, म्हणजे ते महात्मा फुले त्यांच्या आजीला विचारायचे की माझा जन्म कधी झाला, तर त्यांची आजी त्यांना म्हणायची शनिवार वाडा जळत असताना तुझा जन्म झाला. म्हणजे त्याच्यानंतर जेव्हा महात्मा फुलेंना त्यांच्या वडिलांनी घराच्या बाहेर हाकलून दिलं, कारण ते सावित्रीबाईंना त्यांनी शिकवलं. त्यावेळी मुलींना चूल आणि मूल एवढंच होतं. सावित्रीबाईंना त्यांनी शिकवलं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांना मूल होत नव्हतं. आता मी एक ॲडव्होकेट आहे, ऑथॉरिटीने सांगतो, हिंदू मॅरेज ॲक्ट रोज जेवढे लग्न होतात त्याच्या दुप्पट रोज डायव्होर्सचे केसेस कोर्टात फाईल होतात. आता मूल होत नाही आहे म्हणून महात्मा फुलेंना त्यांच्या घरच्यांनी सांगितलं की तू हिला सोड आणि दुसरं लग्न कर. महात्मा फुलेंनी सांगितलं की कशावरनं की दोष तिच्यातच असू शकतो, माझ्यात पण दोष असू शकतो. म्हणजे काळाच्या किती पुढचा विचार करणारे महात्मा फुले होते. आणि जेव्हा त्यांचे वडील त्यांना सांगायचे की जर आत्ता पेशवाई असती तर तुला हत्तीच्या पायाखाली वगैरे दिला असता, तर या सगळ्या गोष्टी. परंतु महात्मा फुले पण काम कधी म्हणजे महात्मा फुले काम का सुरू करू शकले, तर त्याचं श्रेय पण आपल्या, म्हणजे मी काय असं जातीवाचक काही बोलत नाही आहे, परंतु त्याचं श्रेय महार समाजाला विशेष करून जातं, त्याचं क्रेडिट. कारण 1 जानेवारी 1818ला जर भीमा कोरेगावचं युद्ध झालं नसतं, पेशवाई जर संपली नसती, तर मग ते वातावरण तयार झालं नसतं. आणि ज्योतिबा फुले तर जन्माला आले असते, परंतु सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा जन्म झाला नसता. तर ते महार समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये ते क्रेडिट जातं. त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी मुवमेंट इनिशिएट केली 1848 ते 1890 त्यांनी ती मुवमेंट चालवली. आणि ते मुवमेंट चालवत असताना त्यांनी गुलामगिरी पुस्तक लिहिलं, त्यांनी शेतकऱ्यांवरती काम केलं, त्यांनी महिलांना शिकले पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी शाळा काढल्या, त्यांनी प्रसूतिगृह निर्माण केले, त्यांनी प्लेगची साथ आली होती तेव्हा सावित्रीबाईंनी किती काम केले, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहे. परंतु आजचा तरुण म्हणून किंवा आपले म्हणजे जसं सांगितलं की तरुणांना संधी दिली पाहिजे, तर तरुणांनी फक्त सामाजिक शोषणाबद्दलच आपल्या महापुरुषांच्या बद्दल जाणून घ्यायचं का, तर नाही. तर मला वाटतं की महात्मा फुले किंवा बाबासाहेब
जीवन जगत असताना जे प्रॅग्मॅटिझम त्यांच्या जीवनामध्ये होता, म्हणजे किती प्रॅक्टिकल ते होते. आणि त्यांना हे माहीत होतं की जर आपल्याला चळवळीचं काम करायचं आहे तर सगळ्यात पहिलं आपल्याला पैसे लागणार आहेत. आणि जर मी वैयक्तिक आयुष्यामध्ये जर मी फेल झालो तर सामाजिक आयुष्यामध्ये मी काय यशस्वी होणार. त्याच्यामुळं महात्मा फुलेंनी एक कंपनी स्थापन केलेली होती आणि त्या कंपनीचं नाव होतं द पुना कमर्शियल अँड कॉन्ट्रॅक्टिंग कंपनी. आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी अनेक व्यवसाय केले होते. महात्मा फुलेंनी 200 एकर जमीन विकत घेतली होती. आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांचं पूर्वीचं आडनाव गोरे होतं. फुलांचा व्यवसाय असल्यामुळे त्यांचं नाव फुले पडलं. आणि त्या 200 एकर शेतीमध्ये ते फुलांची आणि फळांची लागवड करायचे. इथे फळं आणि फुलं उगवल्याच्या नंतर इकडनं ते मुंबईला ट्रेननी ट्रान्सपोर्ट करायचे. मोठा त्यांचा एक्सपोर्टचा त्यांचा बिझनेस होता. त्याच्यानंतर त्या काळामध्ये त्यांच्या शेअर्सवरती कविता आहेत. त्या काळामध्ये महात्मा फुलेंची कंपनी म्हणजे आपण जे सोन्याचे दागिने घालतो त्याचे साचे बनवायची त्यांची होलसेल कंपनी होती. आणि ते सगळे साचे ते पूर्ण भारतभर ते पोचवायचे. आणि अतिशय यशस्वी उद्योजक ते होते. म्हणजे 1869ला टाटा कंपनीचा टर्नओव्हर होता 21,000 आणि महात्मा फुलेंच्या कंपनीचा टर्नओव्हर होता 20,000. याच्यावरनं तुम्ही समजू शकता की महात्मा फुलेंनी काही भीक मागून शाळा काढलेल्या नाही. महात्मा फुलेंनी जो व्यवसाय केला त्यातनं त्यांनी जे पैसे कमवले ते प्रॉफिट, कारण ते समाज सुधारक होते. आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आता आमची पण युवाशक्ती नावाची संघटना आहे. आम्ही सगळे काम करतोय. नुकताच आम्ही एक पार्टीसोबत एक कोर्स आमच्या ऑन रोड परिसरामध्ये चालू केलेला आहे. आणि अनेक NGOजला माहिती आहे की काम करत असताना कुठली तरी ॲक्टिव्हिटी राबवायची असेल तर आपण NGO काय करते, कुठल्या तरी कंपनीकडनं फंड मागते. आणि ती कंपनी काय करते, कंपनीला CSR द्यावा लागतो, कॉर्पोरेट सोशल रेस्पॉन्सिबिलिटी त्यांची असते. आणि त्यांचा जो वार्षिक टर्नओव्हर आहे त्याचं 2% अमाऊंट त्यांना CSRवरती द्यायला लागतो. आणि मग ते अशा प्रकारच्या NGOजला ते हेल्प करतात. म्हणजे आपण 100-150 वर्ष महात्मा फुलेंच्या नंतर आपला जन्म झाला आहे. आणि आजच्या काळातले NGO काय करतात, तर आजच्या काळातले NGO कुठल्या तरी कंपनीकडनं पैसे घेऊन ॲक्टिव्हिटीज चालवतात. परंतु महात्मा फुलेंनी काय केलं, त्यांनी स्वतःचीच कंपनी फॉर्म केली. प्रचंड मोठ्या प्रमाणात त्यांनी उद्योग व्यवसाय उभे केले आणि त्याच्या प्रॉफिटच्या पैशातनं त्यांनी आपली चळवळ चालवली. आणि म्हणून ते फादर ऑफ इंडिया सोशल रेव्होल्युशन ते ठरतात. आणि त्यांनी म्हणजे पितामह आपल्या आंबेडकरी चळवळीचे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर आपली चळवळ जी आहे ते शाहू महाराजांनी हाती घेतली. शाहू महाराजांनी 1922पर्यंत आपल्या चळवळीला प्रचंड मोठ्या प्रमाणात योगदान दिलं. जसं आता या ठिकाणी दत्ता सूर्यवंशी आपले साहेब उपस्थित आहेत. आणि मला असं वाटतं की आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे. 2014च्या नंतर अनेक पत्रकार विकले गेलेले आहेत साहेब, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. सगळे पैशामुळं, त्यांचे जॉब सिक्युरिटीमुळं विकले गेलेले आहेत. परंतु काही मूठभर पत्रकार आहेत जे अजून पण सत्याच्या याच्यावरती मार्गावरती आहेत आणि सत्यच सांगतात. त्यापैकी सूर्यवंशी साहेब आहेत. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे पत्रकार म्हणून त्यांनी या ठिकाणी त्यांचं मनोगत व्यक्त केलेलंच आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकारांना किती महत्त्व दिले आणि न्यूजपेपर किंवा मी जे काय करतोय ते लोकांपर्यंत पोचलं पाहिजे हे अतिशय महत्त्वाचं आहे. मीडिया किती इम्पॉर्टंट आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं आहे. ते कशाच्या माध्यमातून, तर ते जे काय काम करत होते ते लोकांपर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी स्वतःचे वृत्तपत्र त्यांनी काढले होते. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की पहिलं त्यांनी बहिष्कृत हितकारणी सभा जी आहे ती स्थापन केली. त्यावेळेस त्यांनी बहिष्कृत भारत नावाचं मला वाटतं मासिक त्यांनी काढलं होतं. बहिष्कृत भारत म्हणजे अशा भारताचे लोक ज्यांना बहिष्कृत केले, जे मेन स्ट्रीममध्ये नाही आहेत. आणि त्यांची व्यथा बहिष्कृत भारतमधनं त्यांनी मांडली. पुढे जाऊन त्यांनी मूकनायक नावाचं साप्ताहिक काढलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी जनता नावाचं साप्ताहिक काढलेलं आहे. पुढे जाऊन त्यांनी प्रबुद्ध भारत नावाचं मासिक काढलेलं आहे. तर अशा पद्धतीने पत्रकारिता आणि मीडिया म्हणजे आपण जे काय काम करतोय ते सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. आणि ते मेनस्ट्रीम मीडिया देणार नाही. सम्राट पेपर आपला पेपर आहे म्हणून आपल्या बातम्या देणार, मेनस्ट्रीम मीडिया आपली बातमी देणार नाही. आणि म्हणून आपण आपला स्वतःचा मीडिया उभा केला पाहिजे. त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे विविध वृत्तपत्र त्यांनी काढले होते. सुरुवात बहिष्कृत भारतापासून ते प्रबुद्ध भारतापर्यंत. म्हणजे प्रवास पण बघा किती ग्रोनअप आहे आणि हळूहळू ते व्यापत चाललेले आहेत. तर असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. पुढे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काम कशा पद्धतीने आहे. म्हणजे महात्मा फुलेंना त्यांनी गुरु तर मानलेलंच आहे, परंतु ते महात्मा फुलेंच्या तोडीला कुठेही कमी पडत नाही. म्हणजे मी कम्पेअर करत नाही आहे. बाबासाहेबांनी अनेक पुस्तकं लिहिलेली आहेत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की व्हॉट काँग्रेस अँड गांधी हॅव डन टू दी अनटचेबल्स, कास्ट इज जेनेसिस मेकॅनिझम अँड डेव्हलपमेंट, युवा फेडरेशन वर्सेस फ्रीडम,
अनेक पुस्तकं आहेत, म्हणजे स्टेट अँड मायनॉरिटीज आहे, स्टेट अँड लिंग्विस्टिक मायनॉरिटीज आणि त्याच्या रेमेडीज, अशा अनेक पुस्तकं लिहिलेले आहेत. आणि त्यांनी स्वतःवर कुठला ग्रंथ लिहिलेला नाही आहे. म्हणजे अनेक लोकांनी त्यांना सांगितलं की बाबासाहेब तुम्ही स्वतःचं आत्मचरित्र लिहिलं पाहिजे आणि आम्हाला कळेल की तुमचं आयुष्य कसं संघर्षमय पद्धतीने गेलं, आम्हाला तुमच्या बाबतीतली अजून माहिती आम्हाला पाहिजे. बाबासाहेबांनी मी तसा विचार केला की बाबासाहेबांनी त्यांचं आत्मचरित्र का लिहिलं नसेल. आत्मचरित्रामध्ये आपण आपली आई वडील किंवा मी काय संघर्ष केलेला आहे, म्हणजे ते रडगाणं लिहिण्यापेक्षा बाबासाहेबांचं असं असेल की मी जे पुस्तकं लिहिली आहेत ती तुम्ही वाचा. म्हणजे या पुस्तकं वाचल्याच्या नंतर तुम्हाला कळेल की मी कोण आहे. माझं आत्मचरित्र म्हणजे धनंजय कीर्मी तर बाबासाहेब आंबेडकरांचं आत्मचरित्र लिहिलेलंच आहे. ते हयात असताना बाबासाहेबांनी ते पाहिलेलं पण आहे. परंतु बाबासाहेबांचं आत्मचरित्र समजून घेण्यापेक्षा बाबासाहेबांनी जी पुस्तकं लिहिली आहेत ती आपण समजून घेतली पाहिजे. आणि एक पुस्तकाचं जर आपण विवेचन जर केलं, आता इथे ॲनालिशन ऑफ कास्टचा पण उल्लेख झाला. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ॲनालिशन ऑफ कास्ट जे आहे ते मूळ स्वरूपामध्ये एक भाषण होतं. म्हणजे पाकिस्तानामध्ये आता लाहोर आहे, ते पूर्वी भारतामध्ये होतं. तिथलं एक जातपात तोडक मंडळाने बाबासाहेबांना त्या ठिकाणी भाषण देण्यासाठी निमंत्रित केलेलं होतं आणि बाबासाहेब तिथे भाषण देण्यासाठी गेलेले होते. आणि म्हणजे गेले नव्हते, त्यांना निमंत्रण दिलेलं होतं. आणि ज्यावेळी आयोजकांनी त्यांना निमंत्रण दिलं आणि तिथल्या अनेक लोकांना ते काही जातीवाद्यांना सनातन्यांना तिथे कळालं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी भाषण देण्यासाठी येणार आहेत. तर त्या लोकांनी काय केलं की आयोजकांना सांगितलं की तुम्ही यांना बोलवू नका, त्यांनी अतिशय कडवट वक्ते आहेत आणि त्यांना या ठिकाणी बोलवू नका. आता आयोजक जे आहेत ते पेचात पडले, काय करावं. मग त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं की तुमचं जे काय तुम्ही भाषण देणार आहे ते मला लिहून पाठवा. तर बाबासाहेबांनी ते भाषण त्यांना लिहून पाठवलं आणि मग ते वाचल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ते दिसलं की हे अतिशय कडवट भाषण आहे, धर्मावरच मोठी टीका बाबासाहेबांनी केलेली आहे. मग आता काय करायचं. मग त्याच्यातले अनेक संदर्भ, पॅराग्राफ्स, लाईन्स चेंज करण्याची विनंती जातपात तोडक मंडळाच्या अध्यक्षांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केली. परंतु बाबासाहेबांनी काय सांगितलं की तुझं अध्यक्षपद टिकवण्यासाठी किंवा तुझ्या मंडळाचं मान सन्मान किंवा तुझ्या एरियामधलं किंवा तू ज्यांच्या जीवावरती हे काम करतोय ते टिकण्यासाठी मी माझा स्वाभिमान घाण ठेवू शकत नाही किंवा माझा जो विचार आहे तो मी साईडला करू शकत नाही. आणि त्यांनी सांगितलं की मी एक फुलस्टॉप, एक क्वामासुद्धा मी त्याच्यातला चेंज करणार नाही. तरी बाबासाहेबांची वृत्ती, हा ॲटिट्यूड, हा स्वाभिमान आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. तुम्हाला एक वेगळं महात्मा फुलेंचं आणि बाबासाहेबांचं नातं मी या ठिकाणी सांगणार आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पुणे शहरामध्ये आपण आहोत आणि किती जातीयवादी शहर हे पुणे शहर होतं. म्हणजे महात्मा फुलेंनी प्रचंड काम केलेलं आहे इथं. महात्मा फुले पुणे शहराचे त्यावेळेसचे कमिशनर होते, ते नगरसेवक म्हणून निवडून आलेले होते. बिझनेसमॅन तर ते होतेच, आपल्या सगळ्यांना माहिती आहे, परंतु ते उत्तम कॉन्ट्रॅक्टर होते. त्यांनी खडकवासला धरण बांधलेलं आहे, त्यांनी कात्रजचा बोगदा बांधलेला आहे, त्यांनी होळकर ब्रिज बांधलेला आहे आणि याच्यासोबतच त्यांनी सामाजिक परिवर्तन केलेलं आहे. म्हणजे सामाजिक सुधारणा त्यांनी केलेली आणि म्हणून त्यांचा पुतळा जो आहे तो पुणे शहरामध्ये बांधायचा निर्णय सत्यशोधक समाजाचं त्यावेळेस काम करत असणारे नॉन ब्राह्मण, ज्याला आपण ब्राह्मणेतर समाजाचे नेते म्हणू शकतो आणि त्यांची जर स्पेसिफिक समाज सांगायला गेलं तर ते कुणबी मराठा समाजाचे होते. ते म्हणजे केशवराव जेधे आणि दिनकरराव जवळकर यांनी ठरवलं की डॉक्टर महात्मा ज्योतिबा फुलेंचा पुतळा आपण पुण्यामध्ये स्थापन करायचा. 1925 साली त्यांनी हा निर्णय घेतला. परंतु 25 ते 1969 पर्यंत महात्मा फुलेंचा पुतळा पुण्यामध्ये बसू शकला नाही. 1972मध्ये दलित पॅन्थरनी सुद्धा याच्यासाठी खूप प्रयत्न केले, विद्रोह झाला. आपल्या सगळ्यांना त्या गोष्टी माहिती आहे, त्याच्या डिटेलमध्ये मी जाणार नाही. परंतु इतका वेळ महात्मा फुलेंचा पुतळा स्थापन करण्यासाठी पुण्यामध्ये गेला. परंतु 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पहिला महात्मा फुलेंचा पुतळा नाशिकमध्ये बांधला. म्हणजे असे त्यांचे संबंध होते. आणि एक नवीन माहिती मला काल परवा मिळाली आहे. म्हणजे मला परवा दिवशी यांचा फोन आला की ते बोलायचं आहे, तर मी म्हटलं की आपण तेच बोलण्यापेक्षा काहीतरी, म्हणजे तुम्हाला मी 100 मुद्दे सांगण्यापेक्षा 2 ते 3च मुद्दे असे सांगणार जे नवीन असतील, जे तुमच्या लक्षात राहील आणि इथून गेल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये त्याच्याविषयी चर्चा करू शकता. आणि तो नवीन मुद्दा म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की रामजी सकपाळ जे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वडील, हे मिलिटरीमध्ये सुभेदार होते आणि ते अतिशय डिसिप्लिन्ड माणूस होते आणि त्यांनी अतिशय चांगले संस्कार जे त्यांच्या मुलांना दिलेले होते. ते कसे दिले तर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म होण्याच्या पूर्वी रामजी सकपाळांचा आणि महात्मा फुलेंचा परिचय होता. म्हणजे जेव्हा ते सुभेदार होते
त्यावेळी ब्रिटिशांनी ठरवलं की आपण यांना शिक्षक केलं पाहिजे आणि शिक्षक करायचं तर त्याची ट्रेनिंग दिली पाहिजे. मग रामजी सकपाळांना ट्रेनिंगसाठी पुण्यामध्ये ब्रिटिशांनी पाठवलं. तुम्ही जर खडकीच्या पुढे गेलात, मुळा रोडच्या पुढे, तर तिथे बॉम्बे सॅपर्स नावाचा एक जागा आहे. पुढे येरवड आहे, म्हणजे येरवड आणि खडकीच्या मध्ये बॉम्बे सॅपर्स नावाचं एक ब्रिटिशांचं एक डिपार्टमेंट आहे. तर त्या डिपार्टमेंटमध्ये ती ट्रेनिंग व्हायची आणि टीचर्स ट्रेनिंग त्याला म्हणायचे. 1.5 वर्षांची ती ट्रेनिंग असायची आणि ती ट्रेनिंग जी आहे ती महात्मा फुलेंना ब्रिटिशांनी बोलवलं होतं टीचर्स लोकांना ट्रेनिंग द्यायला. तर तिथे ट्रेनर होते महात्मा फुले आणि ट्रेनिंग घेत होते, म्हणजे ट्रेनी होते रामजी सकपाळ. आणि 1.5 वर्ष ती ट्रेनिंग चालली. त्या 1.5 वर्षाच्या ट्रेनिंगमध्ये महात्मा ज्योतिबा फुले आणि रामजी सकपाळ यांचे अतिशय घनिष्ठ संबंध निर्माण झाले. ते शाळेच्या आतमध्ये पण झाले, ते शाळेच्या बाहेर पण झाले. वीकडेजला अनेक वेळा रामजी सकपाळ जे आहेत ते महात्मा फुलेंच्या घरी जेवायला गेलेले आहेत. त्याच्यामुळं रामजी सकपाळांचा, सावित्रीबाई फुलेंचा आणि महात्मा फुलेंचा यांचा बाबासाहेब आंबेडकर जन्माच्या आधीसुद्धा त्यांची ओळख होती, त्यांचे संबंध होते. त्याचबरोबर एक चौथे व्यक्ती आहेत, आपण म्हणू शकतो की बाबासाहेब आंबेडकरांच्या आधी आंबेडकरी चळवळीला धरून ठेवणारे किंवा ती मेंटेन करण्यासाठी ज्यांनी काम केले ते गोपाळ बाबा वलंगकर. हे चौथं कनेक्शन. हे 4 जण, या 4 जणांच्या नेहमी त्यावेळेस पुण्यात असताना चर्चा व्हायच्या आणि याच्यातनं जे रामजी सकपाळांनी जो काही बोध घेतला असेल, शिकले असतील, ते संस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रामजी सकपाळांनी दिले. आणि म्हणून मला वाटतं की महात्मा फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलं असेल आणि संत कबीरांना पण त्यांनी गुरु मानलं. म्हणजे 3 गुरु होते. आणि आता मी तुम्हाला हे पण सांगितलं की शब्द वापरला, म्हणजे मदत शब्द वापरू शकले असते, सहकार्य शब्द वापरू शकले असते, परंतु भीक शब्द वापरला. याच्यावरनं संत कबीरांचा एक दोहा पण आहे. म्हणजे संत कबीर असं म्हणतात की शब्द शब्द कहे हर कोई, शब्द के हात न पाव, एक शब्द औषधी करे तो दुसरा खरे घाव. म्हणजे शब्द कसे जपून वापरले पाहिजे, शब्दांनी समोरच्याला ठेस कशी नाही लागली पाहिजे. या ठिकाणी ताईंनी पण सांगितलं आपल्याला की आल्या निवेदिता शंभरकर मॅडम ज्या आहेत ते किती चांगलं आपल्याशी बोलतात. म्हणजे आपण टेन्शनमध्ये जरी असेल त्यांच्यासमोर आपण आलो की आपल्याला एकदम आपण एक्साईट होऊन जातो आणि म्हणजे ते आपलं टेन्शनच घालवून टाकतात. तर अशा पद्धतीने आपण शब्द वापरले पाहिजे, कुणाला हिणवलं नाही पाहिजे. तर मला वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांचे अशा पद्धतीने घनिष्ठ संबंध होते. आता बाबासाहेबांनी या देशासाठी काय केलेलं आहे, 9-20 झालेले आहेत. मी तुम्हाला सांगितलं होतं 15-20 मिनटं, 5 मिनटं अजून घेऊन मी या ठिकाणी थांबणार आहे. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की बाबासाहेबांनी या देशासाठी कशा पद्धतीने योगदान दिलं आहे. खरं तर बाबासाहेबांना अतिशय संकुचित करून ठेवले. का तर सोशली आपल्याला रिझर्वेशन दिलं आणि संविधान लिहिलं, एवढ्यापुरतेच बाबासाहेब आपल्या सगळ्यांना परिचित आहेत. परंतु जसं मी तुम्हाला सांगितलं की बाबासाहेबांनी कशा पद्धतीने अभ्यास केलेला आहे आणि कशा प्रकारे ते महात्मा फुलेंकडनं प्रेरणा घेत होते आणि महात्मा फुलेंचा आणि त्यांचा कसा संबंध होता. तर जेव्हा ते यांची रिटायरमेंट झाली रामजी सकपाळांची आणि ते म्हणजे महाराष्ट्रामध्ये आले आणि इकडे आल्याच्या नंतर बाबासाहेब आंबेडकर जे आहे ते शाळेमध्ये शिकत होते. शिकत असताना सगळ्यांना माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकर 1907 डिसेंबरमध्ये ते मॅट्रिक पास झाले, SSC पास झाले आणि 1908ला त्यांचा सत्कार आयोजित केलेला मुंबईमध्ये. त्यावेळी त्यांचा सत्कार सीताराम केशव बोले जे भंडारी समाजाचे नेते होते, आमदार होते, ते आणि कृष्णाजी अर्जुन केळुसकर, आपल्या सगळ्यांना हे नाव परिचित आहे की कृष्णाजी अर्जुन केळुसकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धाचं पहिलं चरित्र दिलेलं होतं. आणि बाबासाहेब ते बुद्धाचं चरित्र वाचून काय सांगतात, ते असं म्हणतात की बुद्धाचं चरित्र वाचल्याच्या नंतर मी बुद्धाच्या चरित्रामधनं मी प्रभावित झालो, मी प्रेरित झालो आणि 1908पासनं 1956पर्यंत मी बुद्धाच्या सावलीत राहिलो. आता हे बाबासाहेब महापरिनिर्वाणापर्यंत असं म्हणतात, परंतु मी हे कुठनं तुम्हाला सांगतोय, महापरिनिर्वाणानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला कसं काय सांगतील. तर याचा संदर्भ जो आहे तो बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये आलेला आहे. आत्ता जर तुम्ही बुद्ध आणि त्यांचा धम्माची प्रस्तावना काढली तर त्याच्यामध्ये हा संदर्भ आपल्याला सापडणार नाही. बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याचा धम्म हा त्यांचा शेवटचा ग्रंथ होता, तर त्याची एक प्रस्तावना बाबासाहेब लिहित होते आणि बाबासाहेबांनी त्या प्रस्तावनेमध्ये सविस्तर त्यांच्या जन्माविषयी लिहिलं होतं. आता जो तुम्हाला मी किस्सा सांगितला रामजी सकपाळांचा, ते पुण्यामध्ये आले होते आणि त्यांची महात्मा ज्योतिबा फुलेंच्या बरोबर कशी ओळख होती, हा संदर्भ देखील त्या प्रस्तावनेमधलाच आहे. तर ही प्रस्तावना त्यांनी व्यवस्थित लिहून टाईप केली, म्हणजे नानकचंद रत्तू यांच्याकडनं टाईप करून घेतली आणि म्हणजे रात्रीची वेळ झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं नानकचंद रत्तूंना घरी जायला
आणि त्याच्यानंतर त्यांनी ती प्रस्तावना काढली. त्याच्यातले टायपिंग एरर्स त्यांनी काढले आणि ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे टायपिंग मिस्टेक्स आपण कशा पद्धतीने दुरुस्त करतो ते त्यांनी दुरुस्त केले आणि त्यांनी तिथे सही केली की आता उद्या ही प्रस्तावना फायनल होणार. परंतु तीच रात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शेवटची रात्र आहे आणि त्यांचं महापरिनिर्वाण झालेलं आहे. तर हे सगळे संदर्भ जे आहेत ते त्या पुस्तकातनं आलेले आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या देशासाठी जे जे काम केलं ते कशा पद्धतीने लपवलं, तर ही प्रस्तावना जशी लपवली म्हणजे ती कुणी लपवली का लपवली या सगळ्या वादात मी जाणार नाही आहे, परंतु अतिशय संकुचित करून बाबासाहेबांना ठेवलं आणि आपल्या सगळ्यांना म्हणूनच बाबासाहेब कसे माहिती आहेत की रिझर्वेशन दिलं आणि संविधानाची निर्मिती केली. बाबासाहेबांनी डिस्क्रिमिनेशनचे 3 सेंटर्स सांगितलेले आहेत. ते केंद्र कुठले आहेत? एक तर एक कास्ट सिस्टम, एक जेंडर म्हणजे लिंगभाव डिस्क्रिमिनेशन, जेंडर डिस्क्रिमिनेशन आणि तिसरं क्लासचं डिस्क्रिमिनेशन. आणि या डिस्क्रिमिनेशनमध्ये बाहेर येण्यासाठी त्यांनी पंचसूत्री सांगितलेली आहे. 5 त्यांनी सोल्युशन सांगितलेले आहेत. ते 5 सोल्युशन्स मी सांगून या ठिकाणी थांबणार आहे. तर आपल्याला कास्ट डिस्क्रिमिनेशन, क्लासचं डिस्क्रिमिनेशन आणि जेंडरचं डिस्क्रिमिनेशन हे दूर करायचं असेल तर जे 5 सोल्युशन सांगितले त्यापैकी पहिलं जे आहे ते क्रिएटिव्ह नॉलेज आहे. म्हणजे आपण सगळे पुस्तकं वाचतो, आपण डिग्री घेतो, आपण पास होतो, परंतु आपण बाबासाहेब अशा लोकांना फक्त एज्युकेटेड लोक म्हणतात. बाबासाहेब त्यांना इंटेलेक्च्युअल लोक म्हणत नाही. म्हणजे आता या ठिकाणी आपल्या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष आहेत शेंडे सर ते वैज्ञानिक आहेत आणि मी म्हणजे थोडासा कांचनराम साहेबांच्या प्रभावामध्ये असल्यामुळं त्यांचा जेव्हा मी भाषणं मी त्यांची ऐकतो किंवा त्यांनी लिहिलेली पुस्तकं ऐकतो तर ते पण सायन्स बॅकग्राऊंडमधले असल्यामुळं त्यांनी तो एक फॉर्म्युला काढलेला, तो होता N/D/S=C. तर ते म्हणायचे की तुम्हाला C म्हणजे चेंज जर पाहिजे असेल, जसं मी तुम्हाला सांगितलं की हे जे 3 सेंटर्स आहेत कास्ट, क्लास आणि जेंडर डिस्क्रिमिनेशन, ह्याच्यात जर आपल्याला चेंज करायचं असेल, परिवर्तन आणायचं असेल तर कांचनराम साहेब म्हणायचे की 3 फॅक्टर्सचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तर ते 3 फॅक्टर्स कुठले आहेत? तर N म्हणजे नीड आहे, D म्हणजे डिझायर आहे आणि S म्हणजे स्ट्रगल आहे. तर नीड, आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण सगळे गरीब होतो, जातीवादामुळं आपण गावकुसाच्या बाहेर फेकले गेलेलो होतो, आपलं शिक्षण नव्हतं. एकतर महार फोक्स नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये एक उल्लेख असा आला आहे की महार समाजाच्या ज्या बायका आहेत त्यांच्या डोक्यावरती सतत माशा गोंगावत असायच्या. तर त्या का गोंगावत असायच्या? कारण त्यांना सुगंधित तेल लावायला भेटायचं नाही, तर ते चरबीचं तेल लावायच्या. तर ही आपली परिस्थिती होती. त्या परिस्थितीमधनं चेंज बाबासाहेबांनी आपला चेंज घडवून आणला. तर गरज होती, नीड होती चेंजची. त्याच्यानंतर D आहे, D म्हणजे डिझायर आहे, आपली इच्छाशक्ती आहे का चेंज व्हायची, तर ती इच्छाशक्ती बाबासाहेबांनी निर्माण केली. आणि तिसरा आहे S म्हणजे स्ट्रगल. तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे 22पर्यंत शाहू महाराजांनी आणि 22च्या पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मुवमेंट हातामध्ये घेतली आणि 30 ते 56 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्ट्रगल केलेलं आहे. आणि इतका स्ट्रगल केलेला आहे म्हणजे आता गोलमेज परिषद आणि सगळं मी डिटेलमध्ये जाणार नाही, परंतु त्यांच्या स्ट्रगलचं फलित म्हणून आपल्याला रिझर्वेशन मिळालं. आणि 1937मध्ये ते विशेषतः 1935मध्ये अनेक कायदे आपल्यासाठी बनले. 1935मध्ये जो गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट बनला आणि 2 शेड्यूल बनले, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्स. तर त्याच्यामध्ये आपल्याला रिझर्वेशन मिळालं. आणि पहिले सिव्हिल सर्व्हिसेसचे 2 अधिकारी शेड्यूल कास्ट समाजाचे 1937मध्ये, आता मला त्यांची नावं आठवत नाही आहे, पण एक प्रेसिडेंट होते या देशाचे, नारायण काहीतरी त्यांचं नाव आहे, आणि दुसरे बेंगॉलमधले होते, एक साऊथचा आणि एक बेंगॉलचा. एक IFS म्हणून सिलेक्ट झाले होते आणि एक ICS म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये सिलेक्ट झालेले. आणि तिथपासून मग टक्का वाढत गेला. 1962मध्ये तो टक्का पूर्ण भरला आणि आता तो वाढतच चालला आहे. आता रिझर्वेशन कमी पडतं आहे आणि आपल्या समाजाच्या मुलांचं UPSC आणि या सगळ्याकडे वळण्याचं प्रमाण खूप मोठं झालेलं आहे. तर स्ट्रगलचं फलित जे बाबासाहेबांनी स्ट्रगल केला त्याच्यातनं आपल्याला चेंज निर्माण झाला. आणि म्हणून त्या पंचसूत्रीमध्ये ते पहिलं सूत्र जे सांगतायत ते म्हणजे क्रिएटिव्ह नॉलेज. म्हणजे काय? तर फक्त पुस्तकाचं नॉलेज नाही, पुस्तकाचा अभ्यास करून तुम्ही नवीन काय देताय. म्हणजे जवळपास 1,500 भाषणं बाबासाहेबांची आहेत, जवळपास आता 22 खंड, आणि मला वाटतं अजून अनेक त्यांची भाषणं, त्यांचं लिखाण जे आहे ते अजून संपादित झालेलं नाही. एवढं त्यांनी नॉलेज क्रिएशन केलं. तर तुम्ही जे वाचता, जे अनुभव करता ते फक्त तुमच्यापुरतं मर्यादित न ठेवून काहीतरी नवीन निर्माण करता का? किंवा तो जो C आहे, C फॉर चेंज, तो आणण्यासाठी तुम्ही कृतीमध्ये काहीतरी करता का? तर ते गरजेचं आहे. दुसरं त्यांनी सांगितलं जातीचे निर्मूलन, म्हणजे ॲनालिशन ऑफ कास्ट या पुस्तकाचा या ठिकाणी उल्लेख झाला.
ते वाचल्याच्या नंतर आपल्याला कळेल की सरळ सरळ सोल्युशन बाबासाहेबांनी ॲनालिशन ऑफ कास्टच्या माध्यमातून आपल्याला दिलेलं आहे. तिसरं त्यांनी सांगितलं की स्त्री पुरुष जो भेदभाव आहे म्हणजे जेंडर डिस्क्रिमिनेशन त्याच्यासाठी बाहेर कसं यायचं. तर बाबासाहेबांनी 20 जुलै 1942ला महाडला एक भाषण दिलेलं आहे आणि त्या म्हणजे ते भाषण जे आहे ते वुमेन्सची कॉन्फरन्स होती विशेष. आणि त्या वुमेन्स कॉन्फरन्समध्ये बाबासाहेब सांगतायत महिलांना की तुम्ही ॲम्बिशियस बना, तुमच्यातला इन्फिरियरिटी कॉम्प्लेक्स जो आहे तो तुम्ही काढा, तुमच्या मुलांना तुम्ही शिक्षण द्या आणि तुम्ही तुमच्या मुलांचे लग्न लवकर लावू नका, त्यांना फायनान्शियली स्टेबल होऊ द्या, त्यांच्यामध्ये ॲम्बिशन निर्माण करा. तर हे जर तुम्ही केलं आणि तुम्ही थोडंसं तुम्ही शिक्षण घेतलं, तुम्ही एज्युकेटेड झालात, तुम्ही इंटेलेक्च्युअल झालात, पुरुषांना जर तुम्ही क्लेम करून त्यांना सांगितलं की आम्ही सेकंडरी नाही तर आम्ही इक्वल आहे, तरच ते जेंडर डिस्क्रिमिनेशन जे आहे ते कमी होऊ शकेल. आणि अनेक कारणं त्याच्यासाठी आहेत, आपण त्याच्यासाठी सविस्तर बाबासाहेब आंबेडकर रायटिंग अँड स्पीचेस आपण वाचू शकतो. चौथं जे आहे त्यांनी सांगितलं की रिडिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस. आता पाणी जे आहे नॅचरल रिसोर्स आहे ते आपल्याला मिळत नव्हतं, त्याच्यासाठी महाडचा सत्याग्रह करावा लागला. अनेक आपल्या जमिनी आपल्याकडनं हिसकावून घेतलेल्या आहेत, म्हणजे सरकारी हॉस्पिटल, कोर्ट असेल, सरकारी कार्यालय, अनेक ठिकाणी म्हणजे सरकारी जे ऑफिसेस बनलेले असतात ते विशेषतः मागासवर्गीय समाजाच्या जागा ज्या आहेत त्या बळकावल्यात आणि त्या जागेवरती ते बनलेले असतात. म्हणजे हे जे रिसोर्सेस आहेत त्याचं रिडिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे. जे 3 केंद्र मी सांगितले त्याच्या सोल्युशनमध्ये चौथं सोल्युशन हे. आणि त्याच्यासाठी तुम्हाला काय पाहिजे, सुरुवातीला सांगितलं की सोशल कॅपिटल, पॉलिटिकल कॅपिटल, इंटेलेक्च्युअल कॅपिटल. आता महात्मा फुलेंकडे मी सांगितलं तुम्हाला की सोशल कॅपिटल होतं, इंटेलेक्च्युअल कॅपिटल होतं कारण ते पण खूप शिकले आणि फायनान्शियल कॅपिटल पण त्यांच्याकडे होतं. त्याच्यानंतर मुवमेंट चालवली शाहू महाराजांनी, शाहू महाराजांकडे पण पॉलिटिकल कॅपिटल होतं आणि सोशल कॅपिटल पण होतं. मग बाबासाहेब आले, बाबासाहेबांकडे सोशल आणि फायनान्शियल कॅपिटल नव्हतं, पॉलिटिकल कॅपिटल पण नव्हतं, परंतु त्यांच्याकडे इंटेलेक्च्युअल कॅपिटल खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि त्यांनी ते स्वतः निर्माण केलं. जे पहिली सूत्री आहे क्रिएटिव्ह नॉलेज, त्याच्यातनं त्यांनी ते निर्माण केलं. म्हणजे काय केलं, आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे सामाजिक शोषण, आपण खालच्या स्तरात होतो, आपल्याला त्याच्यातनं बाहेर काढलं. परंतु बाबासाहेबांनी सुरुवातीला सामाजिक शोषणावरती अभ्यास नाही केलेला आहे, सुरुवातीला बाबासाहेबांनी आर्थिक शोषणावरती अभ्यास केलेला आहे. त्यांची जी BAची डिग्री आहे एल्फिन्स्टन कॉलेजमधली ती इकॉनॉमिक्समध्ये आहे. त्याच्यानंतर ते कोलंबियाला गेले, त्यांनी तिथे MA केलं, ते पण इकॉनॉमिक्समध्ये. त्यांनी PhD केली, ती पण इकॉनॉमिक्समध्ये. मग ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला गेले, तिथं त्यांनी MSc केली, त्यांनी DSc केली, ती पण इकॉनॉमिक्समध्ये. आणि पूर्ण भारत देशामध्ये फक्त अस्पृश्य समाजाचाच नाही, फक्त मराठी किंवा महाराष्ट्राचाच नाही, तर संपूर्ण भारतामध्ये सर्व समाजामधनं DSc ही पदवी घेणारा एकमेव महापुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे आणि ती त्यांनी इकॉनॉमिक्समध्ये घेतलेली आहे. म्हणजे आर्थिक शोषणावरती त्यांनी या सगळ्या डिग्रीज घेतल्या आणि त्याच्यातनंच ते पुस्तक लिहिलेलं द प्रॉब्लेम ऑफ द रुपी. आणि त्या पुस्तकाच्या आधारे त्यांनी ते रॉयल कमिशनला सादर केलं आणि मग 1935मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. म्हणजे आज फक्त कॉन्स्टिट्यूशननी सोशली किंवा महिलांच्या बाबतीत फक्त आपला देश तारायचं काम बाबासाहेबांनी नाही केलं, इकॉनॉमिकली पण या देशाला तारण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या प्रॉब्लेम ऑफ द रुपी या ग्रंथाच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि 5वं सूत्र जे आहे किंवा इंटेलेक्च्युअल कॅपिटलबद्दल जर अजून बोलायचं झालं तर तुमच्या सगळ्यांना माहिती आहे USA, अनेक आता भारतीय लोक USAच्या मोठमोठ्या कंपनीजमध्ये. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही आंबेडकर सोसायटीमध्ये गेलो होतो, आपले एक सर आहेत बिपिन भोसले म्हणून, ते एव्हरी इयर ते आंबेडकर सोसायटीमध्ये राहिलं होते आणि ते तिकडनं बाहेर पडले, आता ते गुगलमध्ये काम करतात. मग ते एव्हरी इयर काय करतात, ते एक स्कॉलरशिप ते डिक्लेअर करतात. 10वी आणि 12वीचे मुलं जे जास्त टक्के घेऊन पास होतात त्यांना ते 10-1 हजार रुपयाची स्कॉलरशिप ते देतात. आणि त्यांनी इंटेलेक्च्युअल कॅपिटल कमावलं म्हणून ते आता पेबॅक करू शकतात. सत्य नडेला नावाचा व्यक्ती आपल्याला माहिती आहे किंवा सुंदर पिचाई आपल्याला माहिती आहे, त्यांचा वार्षिक त्यांचा पगार माहिती आहे का तुम्हाला, 1200 ते 1300 कोटी त्यांचा वार्षिक पगार आहे. ते 1200 त्यांच्याकडे पण 24 तास आहे, 2 हात 2 पाय आणि आपल्यासारखीच बुद्धी. मग आपल्याला 20,000 पगार आणि त्यांना 1200 कोटी पगार. हा का मिळतो, कारण त्यांनी इंटेलेक्च्युअल कॅपिटल जमा केलेलं आहे. आणि बाबासाहेब आपल्याला सांगतात की तुम्ही इंटेलेक्च्युअल कॅपिटल जमा करा आणि त्याच्यातनंच तुमचा उद्धार होणार आहे. आणि 5वं जे आहे ते त्यांनी सांगितलं आहे की संवाद, त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की विवाद, त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं आहे की क्रिटिसिझम, त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं रिव्होल्ट म्हणजे क्रांती
आणि शेवटी त्यांनी सांगितले की धर्मांतर केल्याशिवाय आपला उद्धार होऊ शकत नाही. N×D×S=C म्हणजे चेंज, आणि चेंज जर आणायचा असेल तर धर्मांतराशिवाय पर्याय नाही. कारण आपण जर तिथे राहिलो तर आपल्यासोबत तीच वागणूक होते. कितीही तुम्ही म्हणालात तरी आज आपण एक वेगळं काहीतरी आपण आपलं बनवलं म्हणून किंमत आहे ना आपल्याला. जर आपण तिथेच असतो तर तुम्ही बघू शकता आता बाकीच्या समाजाचं कशा पद्धतीने होतं. म्हणजे मला कुठल्या धर्मावर किंवा कशावर टीका करायची नाही आहे. बाबासाहेबांनी जे सांगितलं ते मी 100% मानतोय आणि मी सांगतोय की तुम्ही पण मानलं पाहिजे. याचा अर्थ मी टीका करतोय असं नाही. माझं त्यांच्याबरोबर पटत नाही आहे, त्या विचारधारेबरोबर माझं पटत नाही आहे आणि म्हणून मी इथे आलो आहे. आणि माणसाचा मूळ स्वभावच न पटण्याचा आहे. म्हणजे आम्ही मागच्या 2-3 आठवड्यापूर्वी आम्ही एका बजेटच्या सेशनला आम्ही गेलो होतो. तिकडे जे सर होते त्यांनी सांगितलं होतं आम्हाला की सेपियन्स नावाच्या एका पुस्तकाचा संदर्भ त्यांनी दिलेला आणि त्यांनी सांगितलं की माणसाला तो गुणच आहे गट निर्माण करण्याचा, आणि एकमेकाचं पटलं नाही की ते वेगळे होतात. आणि बरोबर आहे ना, आपण एका गटामध्ये राहिलो जर तिथं आपल्याला चांगली वागणूक मिळाली नाही, मानसन्मान मिळाला नाही तर आपण वेगळे होणारच आहे. तर अशा पद्धतीने बाबासाहेबांनी हे 5 सूत्र सांगितलं. आणि मला असं वाटतं की आपण आता विकासाच्या बद्दल अनेक राजकारणी चर्चा करतायत. इलेक्शन आले तर सगळेजण वेगवेगळ्या गोष्टी सांगतायत की कसं कुठल्या पार्टीने विकास केला वगैरे वगैरे. परंतु या देशाचा जो मेन म्हणजे पाया आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भरलेला आहे. तो कसा, तर फक्त आरक्षण किंवा संविधानाच्या माध्यमातून नाही, तर 15 धरणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बांधलेली आहे. या देशामध्ये वीज निर्मिती करण्यासाठीची संकल्पना आणि कृतीमध्ये जेव्हा 1942 ते 1946 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्हाईसरॉयच्या कमिटीमध्ये मंत्री होते. अनेक खाती त्यांच्याकडे होती. त्याच्यामध्ये वीज निर्मितीचं काम म्हणजे वेगवेगळ्या राज्यांमध्ये वीज कशी जाईल ते काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले. जलसिंचनाचं काम असेल, मॅटर्निटी बेनिफिटचे बिल्स असतील आणि काय काय आपल्या सगळं व्हॉट्सअपवरती ते सगळं येतच आणि आपण सगळे ते वाचतच असतात. त्यामुळं त्याच्या मायन्यूट डिटेल्समध्ये मी जाणार नाही. मी फक्त एवढंच म्हणेन की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने विकास पुरुष आहेत. आणि जसं वामनदादा कर्डक म्हणतात की विकासाचा पाया होता माझा भीमराया, तर मी म्हणेन की आपण सगळ्यांनी पण हा विकासात जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला आहे त्याच्याबद्दलचं अधिक वाचन करून आपण सर्वांना याच्याबद्दल कसं सांगू शकतो याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. तर युवा शक्ती संघटना आणि सम्यक उपासक संघ, नालंदा बुद्धविहार जे यशोदानंद ज्येष्ठ नागरिक संघ आणि नालंदा बुद्धविहारामध्ये आम्ही एव्हरी संडे जे जातो हा उपक्रम करण्यासाठी, हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पुढे नेण्यासाठीचा आमचा एक विधायक प्रयत्न आहे. तर त्या सगळ्यामध्ये मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळे आम्हाला सामील व्हाल आणि आपण एकत्रित ते काम करू, एवढं मी या ठिकाणी बोलतो. आणि एक फक्त संदेश देतो, आता मतदान येत आहे तर सगळ्यांनीच या ठिकाणी सांगितलं. मी मागच्या आठवड्यामध्ये याच महिन्यामध्ये 20 एप्रिलला वसंत साळवेंचा वाढदिवस होता. त्या वाढदिवसाला मी गेलेलो होतो. त्यांना मनोगत करायला सांगितलं. त्यांनी त्यांच्या मनोगत त्यांनी जे केलं आहे ते मनोगत मी तुम्हाला या ठिकाणी सांगून मी थांबणार आहे. त्यांनी सांगितलं की संविधान निर्माण झाल्याच्या नंतर बाबासाहेबांनी संविधान अर्पण या देशाला केल्याच्या नंतर बाबासाहेबांना बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये भाषण देण्यासाठी आमंत्रित केलं आणि बाबासाहेब ते बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये आले. अनेक विद्यार्थी, शिक्षक, प्राध्यापक त्या बाबासाहेब आंबेडकर इतका मोठा माणूस आहे, आता संविधान त्यांनी लिहिलेलं आहे, त्याचं भाषण ऐकण्यासाठी आपण सगळ्यांनी गेलं पाहिजे म्हणून सगळे तिथे जमले. त्याचबरोबर बनारस शहरातले पण अनेक लोक त्या ठिकाणी जमले आणि त्यांनी सांगितलं, बाबासाहेबांनी सांगितलं की मी तुम्हाला म्हणजे वसंत साळवेंनी सांगितलं की मी तुम्हाला त्याच भाषणाचा सार मी या ठिकाणी मी सांगणार आहे. आणि त्यांनी सांगितलं की संविधान आता मी बनवलेलं आहे, आधीची व्यवस्था आणि आत्ताची व्यवस्था, आधी असमानतेची व्यवस्था होती, आता समानतेची व्यवस्था आहे. आधी स्त्री पुरुष आणि जातीयवाद होता, आता संविधान आल्याच्या नंतर स्त्री पुरुष समानता आणि सर्व जातींमध्ये समानता असणार आहे. तर आपण सगळ्यांनी ते संविधान मानलं पाहिजे आणि जुन्या काळामध्ये ज्या रीती होत्या त्या आपण साईडला टाकल्या पाहिजे. मी तुम्हाला आता मतदान करायला जात असताना तुम्ही पण हाच संदेश घ्या असं मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन की काय तर संविधान बदलण्यासाठी जे लोक प्रयत्न करत आहेत त्यांना मतदान न करता संविधान वाचवण्यासाठी जे लोक प्रयत्न करत आहेत त्यांना आपण सगळे मतदान करूया. एवढं मी या ठिकाणी बोलून थांबतो. नमो बुद्धाय, जय भीम. हे आहे प्लीज पुणे मतदारसंघाच्या सर्व महिलांनी ती खऱ्या अर्थाने माझ्या हाकेला ओढ देऊन 100हून अधिक साड्या जमा केल्या. सौदामिनी शेलार या निवेदिता या आगल्या आहेत,
सर्व काही त्या बाजूला काही या बाजूला व्हा. कारण खऱ्या अर्थाने महिलांनी आपला, कारण साडी सर्वात प्रिय असते, ती किती वेळा नेसली तरी देऊशी वाटत नाही. अशा ह्याच्यात नवीन साड्या देणे म्हणजे सर्वांनी जोरात टाळ्या वाजूया आपण. ओके. त्यानंतर हे जे शूटिंग होत आहे पुणेकर माझा आणि चॅनल सर गणवीर सर हां होईल आणि हा कार्यक्रम संपेल. त्याच्या अगोदर अध्यक्षीय भाषण होईल सत्कार झाल्यानंतर. मी पुणेकर माझा आणि गणवीर सरांना विनंती करतो त्यांनी शेंडे साहेबांकडून आपला सत्कार स्वीकारावा. गणवीर सर तथा पुणेकर माझाचे संतोष शिंदे, समीक्षा टीव्हीचे गणवीर सर तथा पुणेकर माझा हे चॅनल अतिशय प्रभावी चॅनल आहे. अगदी कळसपासून कात्रजपर्यंत सर्व पुणे शहर कव्हर करतं. वडकीपासून लोणावळ्यापर्यंत सर्व बातम्या पुणेकर माझा हे चॅनल कव्हर करतं. नाही बोपडीने सर्व भागच त्याचा असतो. त्यानंतर ज्योतिराव फुले यांचं म्हणणं असायचं की स्त्रियांनी शिकलं पाहिजे आणि म्हणूनच त्यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात माझ्यापासूनच केली. शेतात झाडाखाली बसून काळ्या मातीत अक्षर गिरवायला सुरुवात झाली. 14 जानेवारी 1848 साली आम्ही फुले दाम्पत्यांनी पुण्यात भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. पण मुलींना शिकवण्याचं धाडस करायला कुणी बी पुढे येईना. बायकांनी शाळा शिकणे हे तर महापाप समजले जात होते. अस्पृश्य समाजाला पाणी दिले जात नव्हते. अहो पाणी तर निसर्गाची देण आहे, पण तरी इथेही या कर्मठांचाच पगडा कायम. पण अशा परिस्थितीत माझ्या धन्यानं आपल्या वाड्यातील पाण्याची विहीर खुली करून समद्या अस्पृश्य समाजाला पाणी दिलं. आज माझ्या लेकी शिकल्या खऱ्या, पण शिक्षणाचा खरा अर्थ विसरल्या. कारण आज जर का माझ्या लेकीला कुणी विचारलं की माय विद्येची देवता कोण, तर माझी लेक सांगते की सरस्वती. आता ह्या पोरींना शिकवण्यात सरस्वती कुठून आली तर ते काय मला बी ठाऊक नाही. असो, जाता जाता मी माझ्या लेकींना एवढंच सांगते की माय ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी, नाहीतर आपलीच होईल होळी. मला तुमचा मान नको पान नको, मला तुमचा मान नको पान नको, आणि फेडायचे म्हणून उपकार पण फेडू नका. कीर्तन नको बिरतन नको, आणि झोडायचे म्हणून भाषण पण झोडू नका. वाघिणीचे दूध पिऊन कुत्र्याचे गोंडे घोळत आहात. अरे वाघिणीचे दूध पिऊन कुत्र्याचे गोंडे घोळत आहात. धर्मसंस्काराच्या नावाखाली टाकाऊ परंपरा पाळत आहात. म्हणूनच मी तुमच्या चिपडलेल्या डोळ्यांना अंजन घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. स्त्रीपणाचं दुःख काय असतं, स्त्रीपणाचं दुःख काय असतं हे मी तुमच्याहून जास्त भोगले. आणि आरशात बघून सांगा की मी सावित्रीच्या शब्दाला जागले, मी सावित्रीच्या शब्दाला जागले. लेक माझी खरी तीच, लेक माझी खरी तीच जी असत्याच्या पुढे कधी झुकत नाही आणि खरं सोडून खोट्याच्या पुढे कधी वाकत नाही, खरं सोडून खोट्याच्या पुढे कधी वाकत नाही. म्हणूनच मी तुमच्या विचारांचं ओझं पेलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. सरकारी खुर्चीवर मुलगी बसली असती का, सरकारी खुर्चीवर मुलगी बसली असती का, आणि जर फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का, फुले सावित्री नसती तर मुलगी शिकली असती का. एरवी मी बोललेही नसते, एरवी मी बोललेही नसते, पण तुम्ही माझ्या विचारांचं घोटून घोटून क्रीम केलंय आणि मला देवी समजून फोटोमध्ये फ्रेम केलंय. त्याचाच राग आज मी तुमच्या समोर खोलते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते. आम्ही तुमच्यासाठी शाळा काढली ही काही उपकाराची भाषा नाही. आम्ही विसरून गेलो होतो की कोणते शिव्याशाप आम्ही पचवले आहेत, पण हल्ली मात्र तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला डिचवले आहेत. तुम्ही आमच्या आत्मसन्मानाला डिचवले आहे. म्हणूनच मी तुमच्या बहिऱ्या कानी हे गाराणं घालते. होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलते.
बोलतील. लोक म्हणायची अरे ज्योती, बाया शिकून दुष्ट होत्यात, चंचल होत्यात, धर्म बुडवित्याल, धर्म भ्रष्ट करत्याल. पण माझ्या धन्यानं कुणाचं काही एक ऐकलं नाही बघा. त्यांनी मला शिकवण्याचं काम सुरूच ठेवलं आणि मग पुढं मी आधी माझ्या लेकींना शिकवण्याचं काम सुरूच ठेवलं. लय खस्ता खाल्ल्या. शेण, माती, दगड, चिखल, धोंडे होतेच आणि सोबतच करमठांचे शिवे शाप पण होतेच की. पण एवढं समजून बी आज माझ्या माय मावल्या कोणत्या दिशेला चालल्यात हे माझी मला बी कळलं नाही. व नाही म्हणजे कामापेक्षा जरा जास्तच हुशार झाल्या. लिवाया वाचाय तर शिकल्याच व पण त्याचबरोबर पोथी पुराणं आणि व्रतवैकल्यांची पुस्तकं बी वाचायला लागल्या. अहो डॉक्टर वकील कमी आराधीनेच जास्त झाल्या. आणि आजकाल तर काय म्हणा ह्यांच्या अंगात बी येते जणू. बरं ह्यांच्या अंगात कोण येतंय? येडाई, जाकाई, जोनाई, काळूबाई, तुळजाबाई. का ग माय मावल्यांनो? माझी रमाई, राजमाता जिजाऊ, लोकमाता अहिल्या देवी ह्या का ग येत नाहीत तुमच्या अंगात? का ह्यांच्याकडे काहीच चांगले गुण नव्हते घेण्यासारखे? अगं का स्वतःचं आयुष्य बर्बाद करताय? असं म्हणतात ना, तू पूजल तुझ्या देवाला त्यानं मुरळी तुलाच केली. तू पूजल तुझ्या देवाला त्यानं मुरळी तुलाच केली. जिनं वंदन केलं भीमाला ती वकील डॉक्टर झाली. जिनं वंदन केलं भीमाला ती वकील डॉक्टर झाली. माय मावल्यांनो, तुम्ही लय शिका, लय मोठ्या पदावर जाऊन बसा. मला तुमचा लय अभिमान वाटेल बघा. अहो त्यावेळी बी वाटलाच की फातिमा बीबीचा, साळव्यांच्या मुक्ताचा. होय, मुक्ता माझी पहिली विद्यार्थिनी. अजून एक खंत आहे माझ्या मनात, बोलू का? नाही म्हणजे वाईट वाटून घेऊ नका, पण हे खरं आहे. दर महिन्यातले तुम्ही सोमवार, मंगळवार, एकादशी, चतुर्थी आठवणीने करता, पण माझी आठवण मात्र वर्षातून एकदाच येते. होय, 3 जानेवारीला. असो, काही हरकत नाही. माझं काही तुमच्यावर राग नाही, कारण शिकत असताना मी एकदा माझ्या धन्याला विचारलं होतं. म्हणलं धनी, आपणच का बरं एवढा पोरींना शिकवण्याचा आटापिटा करायचा? तर मला म्हणतात अगं साऊ, जर ओंजळभर धान्य मिळवायचं असेल तर आधी एक कण, एक बी जमिनीत गाडावा लागतो. आणि मग तसंच म्या बी तुमच्या सर्वांसाठी, अहो ह्या सावित्रीच्या लेकींसाठी स्वतःला शिक्षणाच्या पसाऱ्यात गाडून घेतलं होतं. तेव्हा कुठं आज एवढ्या समजा कळ्या फुलल्यात ना. माझं जीवन लय दुःखाचं होतं, लय हालाकीचं होतं, पण तुमच्या समत्यांच्या जीवनाचं सोनं झालं ह्याचा आज मला लय आनंद होतोय बघा. अहो तुम्हाला सांगते मंडळी, उठता बसता खाता पिता शेजारचे पाजारचे समदे एकच म्हणायचे, ज्योती सावित्रीला काय मूलबाळ होत नाही, तू दे तिला सोडून. ज्योती तू सावित्रीला दे सोडून, कर बरं दुसरं लगी. एक दिवस मी बी लय वैतागली बघा ह्या सगळ्याला. मग मी बी त्यासनी म्हणलं, शेठजी सगळेजण इतके म्हणतात ना, करा बरं तुम्ही दुसरं लगीन, मला सवत चालल. मी असं म्हणल्यावर शेठजी चिडलं. शेठजी मला म्हणतात कसं? अगं साऊ, तुला मूल होत नाही ह्याच्यात का तुझ्या एकटीचीच चूक आहे का? आणि तसंच जर असेल तर तू बी दुसरं लग्न कर, मला बी सावत्या चालल. आता काय बरं म्हणावं ह्यासनी? नाही म्हणजे माझ्या धन्यानं मला लय मोलाची साथ दिली बघा. अहो त्यांनी जर शिक्षणाचा आधार दिला नसता तर आज ही सावित्री सुद्धा घडली नसती. आणि जर का सावित्रीच घडली नसती तर तुमच्या समत्यांचं काय झालं असतं ह्याचा जरा विचार करा तुम्ही. आज पण तुम्ही फक्त चूल आणि मूल एवढंच करीत बसल्या असत्या, आणि तेव्हा मात्र काल्पनिक देवीला विनवण्या करीत बसल्या असत्या की कुणीतरी या आणि आमचा उद्धार करा म्हणून. आणि अजून बी जर का तुम्हाला खरं काय आणि खोटं काय ह्यातला फरक कळत नसेल तर तुम्ही हे ऐका. खऱ्या महालक्ष्मीकडे पावले कुणाची वळलीच नाहीत. आणि विद्येची देवता सावित्री अजून तिला कळलीच नाही. घरात तिच्या सजले आहे काल्पनिक देवीचे ठाण, पण
सावित्रीच्या उपकारांची तिला मुळीच राहिलेली नाही जाण. सावित्रीच्या उपकारांची तिला मुळीच राहिलेली नाही जाण. अंधश्रद्धेने ग्रासलेल्या विचारांची श्रद्धा अजून कशी ढळली नाही. अंधश्रद्धेने ग्रासलेल्या विचारांची श्रद्धा अजून कशी ढळली नाही. आणि विद्येची देवता सावित्री अजून तिला कळली नाही. विद्येची देवता सावित्री अजून तिला कळली नाही. लोकमाता अहिल्याबाई आणि त्यागमूर्ती रमाई. लोकमाता अहिल्याबाई आणि त्यागमूर्ती रमाई चुकून सुद्धा गायली नाही खऱ्या महालक्ष्मीची अंगाई. चुकून सुद्धा गायली नाही खऱ्या महालक्ष्मीची अंगाई. स्त्री जातीला कमी लेखणारी, स्त्री जातीला कमी लेखणारी मनुस्मृती तिनं अजूनही जाळली नाही. आणि विद्येची देवता सावित्री अजून तिला कळली नाही. विद्येची देवता सावित्री अजून तिला कळली नाही. जिजाऊंच्या संस्कारांची तिला कळलीच नाही व्यथा. जिजाऊंच्या संस्कारांची तिला कळलीच नाही व्यथा. पिढ्यानपिढ्या रुजत गेल्या काल्पनिक देवीच्या कथा. पिढ्यानपिढ्या रुजत गेल्या काल्पनिक देवीच्या कथा. सुशिक्षित असो की अडाणी, सुशिक्षित असो की अडाणी, रमाई भीमाई जिजाईवर श्रद्धा तिची भळलीच नाही. आणि विद्येची देवता सावित्री अजून तिला कळलीच नाही. विद्येची देवता सावित्री अजून तिला कळलीच नाही. पुस्तकानं मस्तक सशक्त होतं, पुस्तकानं मस्तक सशक्त होतं. आणि सशक्त असलेलं मस्तक पुन्हा पुढे नतमस्तक होत नाही. बंधूंनो आणि मायमाऊल्यांनो, आज मी स्त्री म्हणून इथपर्यंत पोहोचले, पण कधी घाबरले नाही, कधी डगमगले नाही. कारण कुठेतरी मला माहित होतं की जिसमें कुछ कर दिखाने का जुनून होता है वो ना आव देखता है ना ताव देखता है, सिर्फ मंजिल की ओर बढ़ता जाता है, बढ़ता जाता है, बढ़ता जाता है. आज लोक म्हणत असतील, सावित्री बघ तुझ्या लेकी, सावित्री बघ तुझ्या लेकी जगात कर्तृत्व गाजवत आहेत. फक्त तुझ्याचमुळे ते आज मुक्त श्वास घेत आहेत. फक्त तुझ्याचमुळे ते आज मुक्त श्वास घेत आहेत. फक्त तुझ्याचमुळे ते आज मुक्त श्वास घेत आहेत. धन्यवाद. जय हिंद. हॅलो. आज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले तथा विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती महोत्सव या निमित्ताने जे मान्यवर आपल्याला लाभले त्यांनी वेळात वेळ काढून आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं आणि प्रबोधनाचं काम केलं. मी त्यांचे जयंतीच्या समितीच्या वतीने त्यांचे आभार प्रकट करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे IMD कॉलनी येथील रहिवासी तसेच पौर्णिमा वंदना संघ यांनी देखील याच्यामध्ये सहभाग घेऊन त्यांच्यामुळे हा कार्यक्रम होऊ शकत नव्हता. त्यांनी पण देणगी देऊन आणि आपल्या सहभाग देऊन हा कार्यक्रम यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. त्यांचा देखील मी समितीच्या वतीने आपले आभार प्रकट करतो, धन्यवाद देतो आणि हा कार्यक्रम संपला मी जाहीर करतो. तर सर्वांना